म्हणजे एक फार होणारी असे महत्वाचे व्यक्तिमत्व आणि ठिणग्या की त्यांचं हा कथासंग्रह त्यांचा प्रकाशन समारंभ होते असे सुभाष बरो यांचे प्रथमतः मी स्वागत करतो. मला नक्की असं सांगावं वाटतं की या हॉलमध्ये मागं नुकताच अश्विनी डोंगरे यांच्या 2 पुस्तकांचा समारंभ संपन्न झाला आणि हळूहळू सातारमध्ये जे लेखक आहेत, जे कवी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही पुस्तकप्रेमी समूह विशेषतः वेगवेगळ्या पद्धतीतून लोकांच्या पुढे त्यांना नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो असं म्हणत असताना आपल्या असं लक्षात येतं की त्यांची तेवढी गुणवत्ता असून सुद्धा काही वेळेला पुण्याच्या बदल्यात म्हणून किंवा पुण्याबरोबर म्हणून मुंबईबरोबर म्हणून आपले लेखक कवी मागे पडताना दिसून येतात आणि हे मागे पडू नये याची विशेषतः काळजी आम्ही पुस्तकप्रेमी समूह घेत आलेला आहे. आम्ही पुस्तकप्रेमी समूहामध्ये वेगवेगळ्या विशेषतः लेखकांचं, कवींचं विवेचन येतं आणि सर्वांच्या पर्यंत जाते. त्याहीबरोबर आनंदाची बातमी म्हणजे विनोद कुलकर्णी हे मसापचे आता कोषाध्यक्ष आहेत आणि मसापचं पॅनल निवडून आणण्यामध्ये त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्याच्यामुळं पुण्याच्या लेखकाला, कवीला ज्या संधी मिळत होत्या त्या संधी आता सातारकरांना मिळतात असं म्हणण्याचं वाव ठेवलं आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल, विभागीय संमेलन असेल, समीक्षा संमेलन असेल, या सगळ्यामध्ये आपल्याला सातारकरांना संधी मिळालेली आहे आणि सातारकर लेखकांचं एकंदरीत गुणवत्ता आहे की त्या माध्यमातून पुढे जाते. 2025 साली किंवा 26च्या सुरुवातीला जे संमेलन होईल 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारला 100% होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल विनोद कुलकर्णी बोलतीलच. पण मला सुभाष बोरो यांचं आम्ही पुस्तकप्रेमी समूहावर 7 दिवसांच्या पुस्तकाचं त्याचं लिखाण वाचलं आणि मला अतिशय आनंद वाटतं. माझ्याकडनं ती ओळख होती तशी, परंतु आता त्यांच्या त्या ओळखीचं रूपांतर घसटीमध्ये झालेलं आहे बऱ्याच प्रमाणात. आज त्यांच्या या ठिणग्या या पुस्तक कथासंग्रहाचा प्रकाश समारंभ हा माननीय राजेंद्र माने, माननीय विनोद कुलकर्णी, विशेषतः इस्लामपूरून आलेले ज्येष्ठ कवी, लेखक आणि अखिल भारतीय लेवलला जे पुरस्कार देतात राजाराम बापू पाटील यांच्या नावाने त्याचे ते प्रमुख आहेत, माझे जुने मित्र आहेत. त्यांना विनंती केली आपण पण या कार्यक्रमाला अध्यक्ष स्वीकारा. ते पण या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर संदीप श्रोत्री आहेत, निलेश पायगावकर आहेत. त्यामुळे हा एक कार्यक्रम वेगळ्या पद्धतीचा परंतु ज्याला गुणवत्ता आहे असं होणार आहे. ठिणग्या या कथासंग्रहामध्ये मला विशेषतः जाणवलं की विशेषतः शोषित समाजाचं, ग्रामीण भागाचं प्रतिबिंब यामध्ये झालेलं आहे आणि मी वाचत होतो तेव्हा मला आश्चर्य वाटलं की ह्या माणसाचं वैशिष्ट्य असं की म्हणजे मी एक नाव वाचलं विशेषतः विजयदान देठा, म्हणजे मला माहीत नव्हतं आणि मी हे जेव्हा त्यांच्या कथा वाचल्या, कथा म्हणजे कथासंग्रह अजून वाचलेलं नाही पण त्यांचं एक माहिती आलेली मी जेव्हा वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की राजस्थानमध्ये हे देठा राहणारं व्यक्तिमत्व हे कधी शहरी भागात आलं नाही. त्याने आपलं राज सोडलं नाही, घर सोडलं नाही, पण या राजस्थानी भाषेतून आलेल्या कथांचा लेखक 2011 साली नोबेल पुरस्कारासाठी मानलं झालं. हे आपल्याला माहीत नसतं त्या बऱ्याच गोष्टी. आणि आपण पहिले पिक्चर बघितला असेल अमोल पालेकरांनी काढलेला, तर तो पिक्चर त्यांच्या राजस्थानी कथेवरून जो अनुवाद झाला होता त्याच्यावर हा झालेला आहे. आणि मला मी त्या कथा साधारण बघत होतो तेव्हा मला मुद्दाम नेमका कथासंग्रह वाचला होता आणि माझ्या लक्षात आलं की हे बरं जुळणार आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही की एखाद्या लेखकाला नोबेल पारितोषिक मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती, नॉमिनेशन झालं होतं. त्यांच्या राजस्थानी भाषेतल्या कथांचे इंग्रजी भाषेत रूपांतर होतं, त्याचं विशेषतः जगभर त्या गेल्या. अशा व्यक्तिमत्वाने जेव्हा मी कथांचा विचार करत होतो तेव्हा सुभाष बोरो यांच्या कथा मला विशेषतः महत्त्वाच्या वाटल्या. या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक
डॉक्टर राजेंद्र माने यांनी प्रस्तावना दिलेली आहे, हे पण महत्त्वाचं आहे. तर ह्या पुस्तकाच्या दृष्टिकोनातून सर्वजण बोलणारच आहे, परंतु आपण सातारकरांनी आता पुन्हा एकदा एक ऐतिहासिक जे म्हणतो, स्वातंत्र्य लढ्यामध्ये होतं, त्यानंतरच्या कालावधीमध्ये होतं. आपण म्हणतो की आपलं ब्रेन ड्रेन झालेला आहे, तो सगळा परदेशात गेलेला आहे. पण सातारचाही ब्रेन ड्रेन म्हणून तो पुण्याकडे सरकला होता, परंतु हळूहळू तो पुन्हा कसा साताराकडे हा पुण्यामध्ये आणत नाही तो. परंतु इथं या आपल्या मातीशी जे नातं आहे, त्या नातीचा आपला जो गंध आहे तो लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे. तुमचे वडील, आजोबा, पणजोबा, आजी हे सातारकर आहेत, ते पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे. असा जो एक प्रयत्न आम्ही जो करत आहोत सगळे मिळून, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण प्रथमतः या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करू. या प्रकाशन सोहळा आपण करावा असं मी विनंती. आज बरेच जण बोलणार आहेत, विशेषतः मानेने तर प्रस्तावना केली आहे. आमचे प्रदीप पाटील ते कायमच त्यांना कुठं बोलायचं असेल तर अभ्यास करूनच येतात. संदीप सुरकर यांना विशेष माहिती आहे. निलेश मारेगावकर बोलणार, विनोद कुलकर्णी विशेषतः आपल्याला मसाबाबद्दल माहिती देतील. पण सगळ्यात पहिल्यांदा या इंडिया कथासंग्रहाचे लेखक मान्य सुभाष गुरव यांना विनंती करतो की आपण आपल्या या इंडिया कथा संग्रहाच्या मागची भूमिका किंवा कसं सुचलं, काय वाटतं तुम्हाला, या संदर्भात आपण या ठिकाणी आपलं मनोगत करतो. नमस्कार. प्रथमतः स्वर्गीय आई, वडील आणि आत्या यांच्या पवित्र स्मृतीस विनम्रतापूर्वक अभिवादन करतो. या कार्यक्रमाचे प्रायोजक आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांचा अगदी हृदयापासून मी आभारी आहे. त्यांनी मला कोणतीही आर्थिक झळ न पोचू देता या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे. स्वतःच्या व्यस्त शेड्यूलमधून खास इस्लामपूरहून येथे आलेले आणि अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेले ज्येष्ठ साहित्यिक, कवी, लेखक माननीय प्राध्यापक प्रदीपजी पाटील सर यांचा मी अतिशय मनापासून आभारी आहे. माझे मार्गदर्शक, गुरु व ज्यांची बहुमूल्य प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे व ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होत आहे, ज्यांची 25हून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, आम्हा सातारकरांना ज्यांचा सतत अभिमान वाटतो असे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी माने सर यांचा मनपूर्वक मी आभारी आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, असे लढवय्ये सातारचे आणि 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये घेण्यासाठी ज्यांचे अतिशय युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत असे विनोदजी कुलकर्णी, जे मसाप पुणेचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे हेड सर, ज्यांनी छडी उचलली की आम्ही सर्व बाकड्यावर जाऊन बसतो, असे ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर संदीपजी श्रोत्री सर यांचे मी मनापासून आभार मानतो. बाभळी कॉलिंग या माणदेशी माणसांच्या व्यथा वेदनांवर कादंबरी लिहिणारे, तसेच चित्रभाषासारखे चित्रपटांच्या जडणघडणीविषयी पुस्तक लिहिणारे साहित्यिक, लेखक, व्याख्याते, अनेक वर्तमानपत्रांमध्ये सदर लिहिणारे माननीय निलेशजी मैगावकर सर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज येथे उपस्थित नाहीत, परंतु सकाळी फोन करून शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करणारे माझे मित्र, गुरुवर्य आणि जवळजवळ 60 ते 70 चित्रपटाच्या पटकथा संवाद लिहिणारे अत्यंत गाजलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे लेखक माननीय प्रतापरावजी गंगावले सर यांच्याविषयी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांचे आभार मानतो. दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन, मसाप पुणेचे कार्यवाह, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक माननीय श्री शिरीषजी चिटणीस, त्यांच्यामुळेच आजचा हा कार्यक्रम होत आहे. सर यांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो. ज्याने एक छान पुस्तक तयार केलेले आहे ते गिरीशजी पांडवलकर, परीस प्रकाशन सासवड यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. येथे उपस्थित असणारे माझ्या नागझरी गावचे सन्माननीय नागरिक, वाचन प्रेमी समूहाचे अनेक सदस्य, समोर उपस्थित असलेले लेखक, कवी, साहित्यिक, नातेवाईक, सर्व श्रोते, बंधू, भगिनी, येथे जमलेल्या सर्वांचेच अतिशय अतिशय मनापासून, हृदयापासून आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो. आता या पुस्तकाविषयी भावना व्यक्त केलेल्या आहेत, ते सर्व काही पुस्तकातच भावना आहेत. त्या ठिणग्या या कथासंग्रहात सर्वसामान्य माणसाच्या कथा आहेत. आडवळणी, खेड्यातील, वाडीतील, वस्तीतील परिस्थितीने पिचलेली, गांजलेली या कथानकांमधली नायक किंवा नायिका आहेत. अगदी चारही बाजूनी नकारात्मकता ठासून भरलेली असतानाही जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि आतून आलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करतात हे लेखक म्हणून मला दाखवायचे होते. ही अशी माणसं जवळून पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या व्यथा, वेदना, सुख, दुःख हे सारे पाहत असताना माझ्यामधील संवेदनशील लेखक जागा झाला व त्या शब्दबद्ध करण्याचा मोह मला झाला. कथांमधील नायक किंवा नायिका रोडार्थाने यशस्वी होतात का नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र या माणसांमधील आत्मविश्वास व दुर्दम्य इच्छाशक्तीनं मला लिहित केलं हे मात्र खरं. ही अशी माणसं की जी आतून प्रचंड चिवट आहेत, परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून खंबीरपणे उभी आहेत, प्रसंगी परिस्थितीला झुकवण्याची क्षमता ते राखून आहेत. मी अशी जबरदस्त आत्मविश्वासाने भारलेली माणसं पाहिली की अचंबित होऊन जातो. मला स्वतःला या माणसांकडे पाहिल्यावर असे वाटते की ही एवढी मोठी सकारात्मक ऊर्जा यांच्यामध्ये येते कुठून, आणि मी विस्मयकारक नजरेने अशा सामान्यातल्या असामान्यत्वाकडे नुसता पाहतच राहतो. कथासंग्रहातील सगळ्याच कथा या प्रेरक स्वरूपाच्या नाहीत, तर कोणाची एका वेळेच्या भाकरीसाठी आयुष्यभर फरफट चालू आहे,
तर कुणी आयुष्यात जोरदार ठेच खाऊन ताळ्यावर येतोय, कोणाला दूरदेशी राहिल्यावर नात्यांची किंमत कळते, कोण वेळ लावते गावाकडची माती म्हणत गावी येतो व मातीतलाच होऊन जातो, कुणी एखादी स्त्री आपल्या विचित्र प्रवृत्तीने घरभेदी करते, तर एखादी खमकी स्वभावाची स्त्री रणनागिनी बघून गाव ढग्यांना पुरून उरते. अशा वेगवेगळ्या धाटणीच्या कथा देखील वाचकांना बांधून ठेवतील याची मला निश्चितपणे खात्री वाटते. वाचकांची 4 घटका करमणूक करीत असताना त्यांना जबरदस्त प्रेरणा द्यायची, त्याचबरोबर एखादा छानसा संदेश द्यायचा, त्याचबरोबर प्रबोधन देखील करायचे व महत्वाचे म्हणजे या व्यक्तिरेखांमधील सकारात्मक ऊर्जा वाचकांना देता येईल का, असे काहीसे प्रयोजन ठिणग्या या कथासंग्रहात केल्याचे आपणाला दिसून येईल. आणि म्हणूनच हा कथासंग्रह वाचकांच्या हाती देताना मला विशेष आनंद होत आहे. हा कथासंग्रह वाचकांपर्यंत पोहोचवत असताना माझ्या कुटुंबाकडून मला मोलाची साथ लाभली आहे. ते नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर लेखन करण्यासाठी प्रोत्साहन करत असतात. माझा प्रथम परखड समीक्षक म्हणजे माझ्या मुलाचे शुभंकरचे अभिप्राय मला नेहमीच मार्गदर्शक वाटतात. माझ्या इतर नातेवाईकांचे देखील बहुमोल सहकार्य मला नेहमीच लाभत असते. इथे उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानतो. आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुपवर श्रोते सर बोलतीलच, इकडे मास्टर आहेत आणि खरं आहे केवढा वेळ देतात ते मला विशेष वाटतं की रात्री होती सकाळी होती, पण प्रत्येकाच्या जे काही दिले सर्जन केली त्यामध्ये उत्तर देतो प्रत्येक गोष्टी, आणि ती अतिशय चांगली गोष्ट आहे. पण काही गोष्टी माहीत नसतात आपल्याला, ते मी लेखकाच्या दृष्टिकोनातून मुद्दा त्या ठिकाणी सांगणार आहे. म्हणजे बघा की आपल्याकडं ब्रिटिशांची सत्ता आली, पण त्यावेळेला ज्यावेळेला आपण म्हणतो शहरीकरण हे सगळ्यात जास्त भारतामध्ये होतं त्या कालावधीमध्ये, म्हणजे नागरीकरण हे जे होतं सगळ्यात जास्त होतं. म्हणजे 15 ते 20% लोकसंख्या आपली त्या काळात भारतामधली शहरी भागात राहते. विशेषतः संस्थानिकांची जी गावं होती तिथं तर शहर आहे, तिथं राहतो. पण मी वाचत होतो मला आश्चर्य वाटतं की जेव्हा दिल्ली काबीज केली 1857 सुमारास इंग्रजांनी, त्यावेळेला तिथं लोकसंख्या साधारणपणे 10 लाखाच्या आसपास होती. पण दिल्ली काबीज केल्या केल्या या लोकसंख्येचं प्रमाण तिथं साधारणपणे 1 लाख लोकसंख्येचं आहे. एवढंच नाही तर 1918च्या सुमारास जेव्हा मराठा राज्य खालसा झालं, पेशवाई म्हणायची ती पण मराठा राज्यच म्हटलं पाहिजे, कारण मराठा राज्य म्हणून चाललं होतं. त्यावेळेला सुद्धा साधारणपणे पुण्याची लोकसंख्या 10 लाखाच्या आसपास होती, ती पण 1.5-2 लाखावर आहे. मी एवढंच सांगितलं की एवढा भारत संपन्न होता की आज देशामधली जी शहरं म्हणतो आपण, ती सगळी त्यावेळेची संस्थानिकांची जी शहरं आहे हीच ती पुन्हा विकसित झालेली आहे, बाकीची विकसित झालेली आहे. पण या सर्व कालावधीमध्ये शोषण जे झालं, संस्थानिकांच्या कालावधीमध्ये झालं, इंग्रजांच्या कालावधीमध्ये झालं. म्हणजे मी तर वाचक म्हणजे आत्ताच चर्चा झाली बासी मल्लेकरांच्या गावाला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा की मेल्या पिपात जे कविता आहे बासी मल्लेकर, तेव्हा ती कलकत्त्यात होती. आणि मी तो रेफरन्स वाचला होता की कलकत्त्याला त्या कालावधीमध्ये 45च्या आसपास 10 लाख लोक भुकेने गेली. तिचे रस्त्याने चालत तरी असे ते हाडाचे सापड्यासाठी ते लिहून ठेवलेलं आहे लोकांना. पण हे एवढं असताना सुद्धा शोषण होत होतं समाजाचं, समाज हातभर होता, पण त्यांची जी ऊर्जा होती लिखाणात ही मात्र त्यांची कधी मेली नाही, किंवा त्यांची ती ऊर्जा मात्र जिवंत ठेवलेली होती. आणि लिखाण हे भारतामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये येत होतं, ही महत्वाची बाब आहे. तसंच मला असं वाटतं की सुभाष बोरो हे तसं ग्रामीण भागातलं लिखाण आहे. म्हणजे आपण सुद्धा ग्रामीण भागात जे बघतो तो लिखाणाचा बाज आहे. जे आपण दुसऱ्या बाजूने बघतो की मराठी भाषा पुढे टिकवली, तर ती ग्रामीण भागाने टिकवली. नाट्य पुढे टिकवलं जर बघितलं आपण तर ते विशेषतः ग्रामीण भागाने विशेषतः टिकवलं. हे जे सगळं आहे ते लेखकाच्या लेखनामध्ये येत असतं, आणि ते सुभाष बोरो यांच्या लेखनामधून येत आहे. आणि मला वाटतं सर तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. विनोद कुलकर्णी, डॉक्टर संदीप सूत्री, राजेंद्र माने आणि मला प्रदीप पाटील होते, मायगावकर. तुम्ही मायगावकरांचं नाव मला का राहिलेलं
पण मला आनंद वाटला की तुम्ही अशा ट्रॅकवर आहात की तुमच्या आता लेखणीला अजून सर्जनशीलता येईल, अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे येईल आणि येणार नाही ते लिखाण तुमचं राज्यव्यापी जाण्याची जबाबदारी हळूहळू या सर्वांनी घेतली असं म्हटलं तर वावड बनणार नाही. तुमच्या ठिकाणी सत्कार आम्ही करू इच्छितो. आम्ही पुस्तक प्रेमी आणि दीपक संजय होते ना, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष, एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्य संस्कृती खाद्य संस्कृती विभाग आहे त्याचे संचालक म्हणून मान्य विनोद कुलकर्णी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी माननीय सुभाष गुरु यांचा सत्कार करा. त्याचबरोबर या ठिकाणी माननीय प्रदीप पाटील उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार माननीय विनोद कुलकर्णी यांनी करावा अशी मी त्यांना माननीय डॉक्टर संदीप श्रोत्री यांना विनंती करतो की आपण डॉक्टर राजेंद्र माने यांचा सत्कार करू. या ठिकाणी नागझरहून शरद पाटील आलेले आहेत विशेषतः. तर शरद पाटीलना विनंती मी करतो की त्यांनी डॉक्टर शरद पाटील वसंतराव गुरव या ठिकाणी आलेले आहेत. वसंतराव गुरुवांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर संदीप श्रोत्री यांचा सत्कार. माझी भावची या सर पुढे या. स्वामी विवेकानंद अनेक संस्थेच्या अनेक शाखा आणि शरद गुरव सर आलेले आहेत. त्यांनी निलेश मांगावकर शरद पाटील येत आहेत. शरद गुरु सर शरद गुरव सरकार ते इकडे आता शरद मारुती पाटील आल्यावर आपण सत्कार करू. पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि निलेश मायगावकर निलेश मायगावकरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं बरोबर आम्ही पुस्तकप्रेमी असतो दीपक सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमान आज आयोजित माननीय सुरेशराव सरांच्या हिंगे या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर त्या ठिकाणी माननीय पाटील सर, लेखक कवी, आमचे मार्गदर्शक, माझे मित्र आणि मी खेडेकडे राहतो आणि आम्ही बऱ्यापैकी सातारला ज्यांच्यामुळे जोडलो गेलो ते विनोद कुलकर्णी सर, माझे मार्गदर्शक राजेंद्र माने सर, लेखक श्री चिटणीस सर, श्रोत्री सर, आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे ॲडमिन म्हणणं रास्त नाही. आणि या ग्रुपविषयी खूप दिवस ऐकून होतं आणि मी अनेकांना रिक्वेस्ट केली की मला बाबा या ग्रुपवर ॲड करा. तुम्हालाही बोललेलो मी, बरोबर. आज ॲड झालेलं आहे. तुम्ही सरांचं धन्यवाद व्यक्त करतो, तुम्ही मला या ग्रुपवर घेतलं. कारण साहित्य म्हणून काहीतरी घडणं जे असतं ते या ग्रुपवर होतं आणि मी नसताना माझ्या पुस्तकाविषयी जर त्या ग्रुपवर बोललं जात असेल माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. म्हणून मी आभारी. आजच्या दिवसाचं औचित्य असं आहे की आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. आज माननीय माफ करा तात्यांची व्यंकटेश माडगुळकरांची आज जयंती. फार महत्त्वाचा चांगला दिवस आहे आज.
आणि माझ्यासाठी हा विशेष दिवस आहे की माझ्या पुस्तकाचं गेल्या वर्षी याच दिवशी प्रकाशन झालं होतं, दुसऱ्यावर. सुभाष गुरव सरांशी गेले एक वर्षभर, 6 महिने झाले असतील जोडलं गेलेले. याच्यापूर्वी थोडं ऐकत होतो, कधी यूट्यूबच्या माध्यमातून, कधी कुठल्या तरी औचित्यावर. पहिल्यांदाच भेटलो तेव्हा सरांकडून मला त्यांचा कथासंग्रह मिळाला. कथासंग्रहाचं नाव याटा. मी टायटलच आकर्षित होतो. खेडेगाडचं असल्यामुळं माती, शेती, माती याच्यावर आपलं विशेष प्रेम आहे. आणि ज्या लयाला गेलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी बैलगाडीपासूनच आता म्हणायला हरकत नाही, ज्याच्यात अगदी बैलगाडीचं जरी उदाहरण घेतलं तरी कणा, बुटा, तू, सापत्या, शिवाळ, मसग वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी. आणि त्याच्यात मला कुठेतरी जिव्हाळ्याचा सुद्धा यटा ऐकला आणि मला फार आवडलं. सरांकडून कथासंग्रह मागवून घेतला. कथासंग्रह अतिशय सुंदर आहे. आणि ही व्यक्ती मला भेटली तेव्हा सहजपणे आकर्षित करणारी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या बोलण्यात एक वेगळा आदर आहे. अजून 6 महिने त्यांना भेटत आलेले आहे. योगायोग असा की माझी जी लेखमाला आहे सकाळची, त्याच्यात उद्या मी त्यांच्यावरच लिहितोय. हा योगायोग झालेला आहे बरं का. तरी असं सगळं जुळून आलेलं आहे. मला कळालं की ठेंगे हा कथासंग्रह बहुचर्चित होता. अनेक दिवस येतोय म्हणतोय, तर आज तो अखेरीस येत आहे. या ठेंग्याविषयी मला सांगायला आवडेल की याचं शीर्षक दस्तूरबुद्ध प्रताप गंगावणे साहेबांनी दिले, बरोबर सर? आणि हे शीर्षक मला इतकं आवडलं. म्हणजे ठिणगी हे स्वतंत्र अस्तित्व असलेली गोष्ट आहे. आज जरी ती छोटी असली तरी उद्या त्याच्यातून खूप मोठी शक्यता आहे. एक ग्रामीण कथासंग्रह घेऊन कुणीतरी एक गावाकडचं लेखक येतोय, त्याच्या शेतीमातीतल्या गोष्टी सांगतोय, लोकांच्या जगण्याविषयी बोलतोय. तर आज हे जरी लघुकथाच्या स्वरूपात असलं तरी भविष्यात ते जाऊन फार मोठं त्याचं काहीतरी चांगलं होणार, तशी शक्यता मला या कथासंग्रहात दिसते. कारण एक महिनाभरापूर्वी हा कथासंग्रह महिनाभरापूर्वी हा कथासंग्रह माझ्या हातात आला. आता मार्च एंड असल्यामुळे आमची अडचण अशी असते की खूप वाचायचं असतं, खूप काही करायचं असतं, पण ते करता येत नाही. आणि अगदी अलीकडच्या काही दिवसात मी तो वाचून काढला. कथेवर बोलणं दरवेळी प्रत्येक निमित्तानं होत असतं, पण बरेचदा काय होतं त्या ओघात कधी कधी औचित्यभंग होऊ शकतो. बरेचदा आपण त्या प्रेमात पडल्यानंतर खूप काही काही गोष्टी सांगून बसतो. जसं की आमच्या सिनेमात जे सांगायचं नसतं तेच पुढच्याला सांगून टाकतो. तरी पण काही हरकत नाही, बोलणारी खूप आहे तिथं, सगळेच दिग्गज आहेत, त्यामुळे मी फार वेळ घेत नाही. ऑलरेडी थोडा उशिरा कार्यक्रम झालेला आहे सुरू. एक मात्र नक्की सांगतो की ही जी गावाकडची त्यांच्या जाणीवा घेऊन, त्यांचं जगणं घेऊन व्यक्त होणारी माणसं आहे, ते जगणं सगळं जगून झाल्यानंतर ते लिहित आहे. म्हणजे ते असं नाही की काहीतरी कल्पना साम्राज्यात जगत आहे, तर खरोखर ते भोगलेलं जगलेलं आहे. आणि ते जेव्हा लेखणीतून उतरतं तेव्हा त्याला एक वेगळं वजन असतं, एक वेगळं महत्त्व असतं. या सगळ्या कथा पाहिल्यानंतर तुम्हाला ते वाचल्यानंतर तुम्हाला ते जाणवेलच. पण मला विशेष करून सरांचं कौतुक वाटते की सरांनी अत्यंत कमी कालावधीत फार चांगलं आणि सकस लेखन केलेले. शेतीत बघा, पेरणी करण्याच्या अगोदर एक घात येण्याचा काळ असतो, आणि ती घात आली तेव्हा शेतकरी मशागतीला सुरुवात करतो. मी सुभाष गुरव सर तुम्हाला खात्री देतोय की या ठेंग्याच्या निमित्तानं आता ती घात आलेली, आणि आता इथून पुढे तुम्हाला जोरकस पेरणी करायची आणि काहीतरी चांगलंच उगवून येणार आहे. आणि तुम्हाला आजवर तुम्ही खंत व्यक्त केलेली की वाचलं जात नाही, बरोबर, पाठीमागे भेटले पुस्तक छापली जातात, वाचली जात नाही. सुभाष सर, ही तुमची खंत नाही, ही माझीही खंत आहे. पण त्याच्यावर, त्या गोष्टीवर आपल्याला मात करण्यासाठी आम्ही पुस्तकप्रेमी समूहासारखे ग्रुप आहेत ज्यांनी खरोखर जबरदस्त चळवळ उभी केलेली. मी विशेष आभारी आहे सरांचं तुमचं की फार मोठी माणसांपर्यंत रुजलेली चळवळ आहे.
आज अत्यंत दिमागदार सोहळे घेऊन जे घडणार नाही ते छोट्याशा ग्रुपवरच्या मंथनानं घडतंय. मी तुम्हाला सर या निमित्तानं फार फार आभार तुमचे व्यक्त करतो. आणि इथून पुढं सर तुम्ही एकटे नाही, अजिबात नाही. शेतकरी पूर्वी पेरणी करताना जर माती कठीण असेल तर 2 वांडी 4 वांडी 6 वांडी लावायची. किती वांडे तुम्ही फक्त संख्या मोजा आता आणि तुमची मशागत करायला सुरुवात करा. आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला प्रेरणा, प्रोत्साहन, पाठिंबा देण्यासाठी आणि वाटल्यास तुमचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. आम्ही लहानच आहे तर आम्ही आहोत. तुम्ही सकस लिहित राहा, व्यक्त होत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. कुलकर्णी सरांचा, केशरी चिटणा सरांसारखे मार्गदर्शक मिळालेले तर तुम्ही निश्चित तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. तुमच्यावर प्रेम करणारी गावाकडूनही माणसं आलेली मला दिसत आहेत. सर्वांना मी नमस्कार करतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. शरद पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या लक्षात येतं की ग्रामीण भागाचे हे टिकलेलं आहे. मोबाईल जरी आला तरी सुद्धा कार्यक्रमाला जाणं कुठे असेल. ते कालचंच उदाहरण, काल नागेवाडी शाळेमध्ये आमचे शिक्षक रिटायर झाले. ते कोरेगाव तालुक्यातलं गावात माझ्या नावासाठी ते शिक्षक. परंतु त्या शाळेमध्ये जवळपास 150 लोक गावाकडचे आहेत त्यांच्या कार्यक्रमात. हे जे आहे म्हणजे मला असं वाटतं की आपण एका बाजूने म्हणतो की मोबाईलपासून दूर गेलं पाहिजे, आपण लोकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली पाहिजे, आम्ही प्रयत्न करतोय, हळूहळू यशस्वी होतोय. परंतु अजून सुद्धा ग्रामीण भागच त्याला नक्की वाट करून देणार असं मला नक्की खात्री वाटते. मग लोकांच्या लक्षात येईल अरे ग्रामीण भागाने मी टिकवलं. मोबाईलचं अतिक्रमण होतं हे टिकवण्यामध्ये ग्रामीण भाग आघाडीवर आला. आताच नागझरचे आलेले शरद मारुती पाटील विनंती करतो की विशेषतः 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताराला येण्याची 100% शक्यता आहे असे मसापचे कोषाध्यक्ष माननीय विनोद कुलकर्णी यांचा त्यांनी सत्कार करावा. शरद मारुती पाटील. नागझरीचे आलेल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय विनोद कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्ही पुस्तकप्रेमी समूह दिपलक्ष्मी पतसंस्था यांच्या वतीनं आज आयोजित कार्यक्रमामध्ये सुभाष गुरव साहेब यांचा ठिणग्या या कथासंग्रहाचं प्रकाशन आता प्रदीप पाटील, डॉक्टर राजेंद्र माने यांच्या हस्ते झालं. निलेशनं आत्ता सांगितलं की डॉक्टर शत्रूंनी आम्ही पुस्तकप्रेमी समूह करून तंत्रज्ञानाचा वापर वाचनासाठी कसा करायचा त्याचे एक आदर्श उदाहरण साताऱ्यातून घालून दिलेले. साताऱ्यातील साहित्य चळवळ संपुष्टात येताना आपण महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेची स्थापना केली आणि एक शाहूपुरी शाखेचं एकच व्यासपीठ होतं सुरुवातीला. आता आम्ही पुस्तकप्रेमीमुळे 2 व्यासपीठं झाली. दीपलक्ष्मीची साथ मिळाल्यामुळे 3 व्यासपीठं झाली आणि 3 व्यासपीठं एकत्र मिळून डॉक्टर श्रोत्री असतील, चिटणीस साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती चालवतोय. म्हणजे सातारा शहराला एक ऊर्जित अवस्था साहित्य क्षेत्रात देण्याचं काम या सगळ्या टीमनं केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुभाष गुरव यांनी ठिणग्या कथासंग्रह प्रकाशित केला किंवा लिहिला तर त्या ठिणग्यांच्या भविष्यात नक्कीच ज्वाला होतील असं म्हणायला काय हरकत नाही. छोट्या छोट्या
कथांमधून अनेक मोठ्या माणसांचे किंवा काही लहान माणसं सुद्धा खूप मोठी असतात, अशा कथासंग्रहांमधून त्यांचा संघर्ष, त्यांचा जीवन प्रवास, त्यांच्या वाटेतले खाचखळगे आपल्या समोर येतात. माझाही असा जीवन प्रवास खाचखळग्यांनी भरलेला आहे. शरद गुरु तुम्हाला कितीतरी खाजगीत सांगतील, कारण 90च्या दशकापासून ते माझी मार्गदर्शक. मी वेगळ्या वाटेवरून वेगळ्या वाटेवर गेलो, त्याचा सगळा प्रवास त्यांनी केला. आणि ते पोलीस खात्यातले म्हणजे मी विरुद्ध बाजूचा असणार हे लक्षात, त्याशिवाय त्यांना माझा प्रवास बघता येणार. पण आयुष्याला कलाटणी द्यावी लागते स्वतःहून, वय कुठलंही असलं तरी. तशी सुभाष गुरुवांनी कलाटणी आपल्या आयुष्याला लेखणीच्या माध्यमातून दिलेली आहे. अनेक लेखकांना लिहिताना प्रश्न पडतो काय लिहावं, पण छोट्या छोट्या गोष्टी लिहूनच अनेक लेखक मोठे झालेले आहेत. ह्या आपण न वाचत असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे सुभाष गुरुवांनी जे लिहिलेले त्यात सुद्धा मूर्ती लिहितात. सुधा मूर्ती काही वेगळं लिहित नाही. सुभाष गुरुवांच्या कथा वाचल्या, सुधा मूर्तींच्या वाचल्या तर बरंचसं साम्य तुम्हाला दोघांच्या कथांमध्ये सापडेल. फक्त आपल्याला असं वाटत असतं की सुधा मूर्तींसारखं आपल्याला लिहिता येणार नाही, कारण आपण वाचलेलंच नसतं. आपण म्हणतो सुधा मूर्ती कुठं, आपण कुठं. पण तसं नसतं. ते वाचल्यानंतर लक्षात येतं ते हे छोट्या छोट्याच गोष्टी सांगत असतात, आणि आपण इतक्या छोट्या गोष्टी सांगायच्या का, हा आपल्या पुढचा प्रश्न असतो. आणि म्हणून ग्रामीण भागातल्या लेखकांपुढे सोशल मीडिया वगैरे अनेक गोष्टी आल्यामुळं आव्हानं निर्माण झालेली आहेत. पण सगळं जग सोशल मीडियामध्ये आलेलं नाही. जगाला जोडण्याचं काम सोशल मीडियाने केलेलं आहे, पण सोशल मीडिया म्हणजे जग नाही. हे पुस्तकं वाचल्याशिवाय लोकांच्या लक्षात येत नाही. कारण पुस्तकामध्ये जे ज्ञान आहे ते आजही त्याचे 1% ज्ञान सुद्धा सोशल मीडियावर आलेलं नाही. कारण मी दोन्ही क्षेत्रांमध्ये पत्रकारितेत काम करतो, साहित्य क्षेत्रात काम करतो आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा काही काम करतो. त्यामुळे मला माहिती आहे की सगळं जग सोशल मीडियावर आलेलं नाही. आपला भ्रम आहे की सोशल मीडियावर सगळं जग आलेलं आहे. आणि ग्रामीण भागातली माणसं ही देश पातळीवर चमकू शकतात, साहित्य क्षेत्रातली सुद्धा. हे साताऱ्यात मी सावपुरी शाखेची स्थापना केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. कारण अखिल भारतीय पातळीवर ओळख मिळवणारी अनेक माणसं साताऱ्यात आहेत, पण त्यांना पुढचा रस्ता, पुढचा मार्ग माहीत नव्हता. 2012 साली 11 साली मी साहित्य परिषदेमध्ये आलो. 16 साली पुण्याला सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवडून आलो. त्याचवेळी श्री चिटणीस साहेब सुद्धा आमचे मार्गदर्शक पुण्यातून निवडून आले. आणि 11-12 पासून आम्ही सातारकरांना कसं महाराष्ट्र पातळीवर, देश पातळीवर प्रतिनिधित्व मिळेल याचा प्रयत्न केलेला. आता गुणवत्ता प्रचंड असल्यामुळं एकाच वेळेस सगळ्यांना संधी देता येत नाही, पण आधी कुणालाच संधी मिळत नव्हती. किमान दरवर्षी आता एकाला संधी. म्हणजे सातारा जिल्ह्यातला एक तरी माणूस हा अखिल भारतीय व्यासपीठावर 2012 पासून आहेच. म्हणजे एकही अखिल भारतीय साहित्य संमेलन आम्ही साहित्य परिषदेत केल्यानंतर सातारकरांशिवाय झालं असेल असं मला खात्रीने वाटत नाही. कारण त्याची लिस्ट माझ्याकडे आहे. प्रत्येक साहित्य संमेलनाला एक सातारा जिल्ह्याचा प्रतिनिधी परिसंवादात असेल, कविता संग्रहामध्ये असेल, तो हजर. साहित्य क्षेत्र आदिती काळमिक, दिल्लीला त्यांची कविता आदिती काळमिकांनी आता सादर केली ती उत्कृष्ट झाली. म्हणजे प्रेक्षकांमधून ज्या टाळ्या ज्यावेळेस एखाद्या कवितांना येते त्यावेळेस तिला दाद मिळाल्यानंतर आपल्या लक्षात येते की ती देश पातळीवरची दाद होती. दिल्लीतल्या संमेलनाला, अखिल भारतीय संमेलनाला देश पातळीवरची दाद मिळणं तो एक रस्ता असतो, तो एक मार्ग असतो आणखी पुढे जाण्याचा. सातारा जिल्ह्याचं साहित्य क्षेत्रात 98 साहित्य संमेलन झाली. 147 वर्ष पहिल्या साहित्य संमेलनाला आत्ता या वर्षी झालेली आहे. यामध्ये 8 साहित्य संमेलन अध्यक्ष 98 मध्ये एकट्या साताऱ्याचे. म्हणजे आता त्यांनी सांगितलं माडगुळकरांची आज पुण्यतिथी जयंती आहे, तर माडगुळकर सुद्धा औंधच्या शाळेत शिकायला होते. तर तसे त्या शाळेचे 5 गदिमा धरून, शंकरराव घरात वगैरे धरून आणि इथले 3 असे 8 साहित्य संमेलन अध्यक्ष दिलेले आहेत. लिहिताना फक्त आपल्या हातून काही चूक होती की आपण लिहिले ते 100% बरोबर आहे असं आपण गृहीत धरतो. आपणच 2-4 वेळा ते वाचलं पाहिजे. म्हणजे आता बासी मर्ढेकरांचा मी अभ्यास करतोय, तर बासी मर्ढेकर स्वतःच्या कविता लिहायचे
आणि मोज प्रकाशनच्या भागवतांना पाठवायचे तुम्हाला कसं वाटतंय? त्यांची वडील मराठ्याला राहायचे, मराठ्याला वडिलांना पाठवायचे, वडील त्यामध्ये दुरुस्त्या करायचे, पुन्हा पोस्टाने त्यांना पाठवायचे, हे असं नाही, हे असं, हे असं नाही, असं. आणि मर्ढेकर जरी खानदेशात जन्मले असले तरी त्यांच्या सगळ्या कविता वाचल्या तर त्यातल्या 70% कविता ह्या मराठ्याशी जोडल्या, मराठे गावाशी जोडलेल्या. म्हणजे मराठ्याची एक अनामिक मोड बासी मर्ढेकरांना होती, पण बासी मर्ढेकर सारखा मोठा कवी ज्याने 100-125 कविता लिहिलेल्या आहेत, जिच्यावर अनेक अभ्यासकांनी PhD मिळवली किंवा अख्खा आयुष्य बासी मर्ढेकरांच्या कवितांचा आणि त्यांच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी खर्च केलेली. पण त्यांना सुद्धा आपली कविता कोणीतरी वाचावी आणि त्यामध्ये दुरुस्ती सुचवावी असं वाटतं. आता सुभाष गुरुवांनी सांगितलं की माझ्या मुलानं ते वाचलं आणि मला सूचना केल्या. म्हणजे इथं उलट आहे, बासी मर्ढेकरांना त्यांचे वडील सूचना करायचे, सुभाष गुरुवांना त्यांचा मुलगा सूचना करतो. म्हणजे पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या कथा कशा आहे याचा अभ्यास परखड समीक्षक आहे. हा परखड समीक्षक आहे. आणखी म्हणजे दोषही दाखवून देतो, वडिलांची भीती समीक्षा करताना त्याला नाही. म्हणजे मुलाला स्वातंत्र्य आहे याचा अर्थ त्यातून निघतो की मुलाला आपलं जीवन जगण्याचा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य सुभाष गुरुवांनी दिलेलं आहे. हा उत्तम कथासंग्रह आहे. निलेश मेहगावकरांनी त्याची स्तुती केली. म्हणजे निलेशचं लिहिलेलं नागराज मंजुळे वाचतो आणि त्याला फोन करतो की निलेश तुझी भाषा किती चांगली. म्हणजे निलेश हा वयानं लहान असला तरी सुद्धा निलेशची भाषा आणि निलेशचा परीघ एवढा व्यापलेला आहे की जो विस्तारलेला आहे की निलेशचं कौतुक नागराज मंजुळेला केल्याशिवाय राहवत नाही. तर अशी सगळी माणसं सुभाष गुरुवांच्या प्रेमात आहेत. त्यामुळे लेखक म्हणून ते उजवे आहेतच. आपण कुणी वाचत नाही म्हणून नाराज होण्याचं कारण नाही, कारण अजूनही मराठीमध्ये गुणवत्ता आहे असं मराठी भाषिकांनाच वाटत. त्यांना ते वाटण्या इतपत म्हणजे आता त्यांना वाटावं की आपल्या भाषेत सुद्धा काहीतरी गुणवत्ता आहे हे वाटण्यासाठी आपण परिस्थिती निर्माण केली पाहिजे. आता मी ज्यावेळेस अभिजात भाषेची चळवळ सुरू केली तर वेगवेगळे प्रवाह यायचे. काय आपली भाषा काय अभिजात नाही ती आहेच की, कुणी कशाला दर्शा दिला पाहिजे किंवा काय होणार आहे अभिजात केल्या. म्हणजे इतका निरुत्साह आपल्या समाजामध्ये आहे. पण ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण जर पुढाकार घेतला नाही तर घेणार आहोत. समजा वाचत नाही म्हणून लिहिणं थांबवलं तर जी काही 200, 400, 1000 माणसं तुमचं वाचताय ती सुद्धा उद्या बंद होती. आपल्याला 1000-1100 करायचे. म्हणजे मोठे उद्योजक आहेत, त्यांनी असं त्यांची मुलाखत ऐकल्यानंतर त्यांच्या मुलाखतीत असं सांगितलं त्यांनी की मी फक्त एक शून्य वाढवण्याचं काम केलं. मला 10 रुपये पगार होता तर माझ्या मनात यायचं की एक झिरो बडा नाही. ते हिंदीत मुलाखतीत एक झिरो बडा नाही अशी झिरो वाढत त्यांना 10 रुपये पगार होता त्यावेळेस. मग 100 झाला, 1000 झाला आणि त्यांनी शेवटला त्यांची कंपनी आता विकली. आता जस्ट 2-3 वर्षापूर्वी विकली तर ती 5000 करोडला विकली. आणि विकायची म्हणून ते डॉक्टर श्रोत्रींच्या क्षेत्रातलीच कंपनी येते. म्हणजे फक्त लॅबची कंपनी येते. त्यांनी 5000 करोडला विकली. ज्याला 10 रुपये पगार होता ज्या माणसाला त्यानं 5000 करोडला एक शून्य वाढवत वाढवत जर तो 5000 करोड पर्यंत जातोय तर आपण एक एक वाचक जोडत जोडत 5000, 50,000, 5 लाख, 50 लाख आणि आपली जी 11 कोटी लोकसंख्या आहे ती गाठणं आपल्याला अवघड होणार नाही. कारण 10 रुपयावरनं 5000 कोटीचा प्रवास होतोय तर 1000 वरनं 11 कोटीचा प्रवास फार अवघड आहे असं मला वाटत नाही. पण आपली इच्छाशक्ती पाहिजे की आपण समाजाला सतत वाचलं पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे, प्रत्येकाचं वाचलं पाहिजे असं मार्गदर्शन केलं पाहिजे. 99 साहित्य संमेलन आपण मागतोय पण कुठल्याही क्षेत्रात राजकारण नाही असं नाही. त्यामुळे महामंडळ सुद्धा राजकारण असतं. फक्त आता मी पदाधिकारी होणार आहे त्यामुळे नंतर मला हे बोलता येईल का नाही माहीत नाही. पण अजून होण्यापूर्वी मी बोलून जातोय की त्यात सुद्धा राजकारण असतं. शेवटच्या क्षणाला जसं पंतप्रधान सुद्धा बदलतात तसं संमेलनाचे अध्यक्ष, स्थळ, वक्ते सगळं बदललं जातं. म्हणजे आज सुद्धा दिसताना सोपं असलं तरी ते मिळेपर्यंत हो म्हणायचं. ज्या दिवशी ते मिळेल जाहीर होईल त्या दिवशी सांगायचं की आम्हाला मिळालं. पण ताकद लावून आपण प्रयत्न केलेला आहे. 32 वर्ष साताऱ्यात साहित्य संमेलन झालेलं नाही. पुण्यातून ज्यावेळेस साहित्य संमेलन बाहेर पडलं किंवा बाहेर काढलं असं आपण म्हणू ते साताऱ्यात झालेले 20 वर्षानंतर बंद पडलेलं. आणि 100रावं साहित्य संमेलन पुण्यातच होणार कारण सुरुवात पुण्याची आहे. तर आमचं अपेक्षा अशी आहे की ते जसं बाहेर निघताना पुण्यातून साताऱ्याला आलं
तसं पुन्हा पुण्यात जाताना साताऱ्यातूनच पुण्याला जावं, ज्या मार्गाने आलं त्या मार्गानेच परत जावं यासाठी आपण मागणी करतोय. कारण सातारकरांची अपेक्षा सुद्धा 32 वर्षानंतर साताऱ्यात साहित्य संमेलन व्हावे अशी आहे. मी महामंडळात असल्यामुळं ताकद जास्त लागेल, फक्त निर्णय होईपर्यंत, कारण बरीच मोठी माणसं त्यामध्ये प्रत्येकाला आपल्या गावात व्हावं असं वाटत असतं. वर्षात एकच साहित्य संमेलन होतं, 36 जिल्हे, त्यामध्ये साधारण 360 तालुके, त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या गावात. त्यामुळे सगळेजण प्रयत्न करत असतात, कोणाच्या प्रयत्नाला आपण नावं ठेवण्यात अर्थ नाही, पण आपण प्रयत्न करू की 99 संमेलन साताऱ्यात मिळावं आणि आपल्या हयातीत ते आपल्याला बघण्याचं, त्यात काम करण्याचं, त्यात योगदान देण्याचं भाग्य सातारकरांच्या साहित्य चळवळीतल्या प्रत्येकाच्या वाट्याला यावं, प्रत्येकानं त्यामध्ये खारीचा वाटा उचलावा अशी आपण मनोकामना करूया की आपल्याला ते मिळेल म्हणून. सुभाष गुरुवांच्या पुस्तकाला मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी लिहित राहावं. किती लोक वाचतायत त्याचा विचार करू नका, गुणवत्तेला कधी ना कधी न्याय मिळतो, फक्त गुणवत्ताही सादर करत राहिलं पाहिजे. आपण खंड टाकला, कारण न्याय कधी मिळणारे माहीत नसतं, त्यामुळे न्याय मिळेपर्यंत लिहित राहा, थांबवू नये. अशा शब्दात मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मला कार्यक्रम असल्यामुळे मी जाणार आहे, पण शरद गुरुवांचं भाषण ऐकून जातो, कारण त्यांचं भाषण न ऐकता जाणं म्हणजे त्यांच्यावर आणि माझ्यावर दोघांवर अन्याय केल्यासारखं होईल. एक मिनिट एवढ्याच ते म्हटलं, तुमचं भाषण ऐकलं विनोद कुलकर्णी या ठिकाणी बोलून लगेच रावात गेले. आपल्याला माहिती पाहिजे की आपण जसं सुधारणा करतो ना, आपल्या बुद्धीमध्ये दाबोकं सांगायचं मला की इतक्या लाख वर्षानंतर आपल्या मेंदूमध्ये काही सुधारणा एवढे होते. तसं मी वाचलं की जपानमध्ये कावळे आहे ते शोध घेतला. कावळे काय करतात, त्यांना आता खाद्य कमी पडायला, त्यांना अक्रोड मिळतं, पण अक्रोड त्यांना फोडता येत नाही. तर त्या कावळ्यांनी एकत्र बसून शोध लावला, ते रस्त्यामध्ये जाऊन ते अक्रोड टाकतात. जसं आपण शेतीमध्ये करतो का नाही, बघतो आपण रस्त्यावर आणतो, मग गाड्या जातात आणि संध्याकाळी आपण गोळा करतो, अजून सुद्धा ते आपण करतो. आणि मग गाड्या गेल्या की ते अक्रोड फुटतात, मग त्याचा कर बाहेर पडतो. ते पण ते अशा ठिकाणी टाकतात की सिग्नल पुढे दिसतोय, मग गाड्या थांबतात. गाड्या थांबले की जाऊन कावळे ते अक्रोड बनलं तू उचलतात. म्हणजे आपल्याला माहित नाही, पक्षी सुद्धा त्यांना जे कमी पडतंय अन्न विशेषतः आणखी ते वेगवेगळे शोध लावत आहेत. किंवा अजून एका ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्या एसीच्या खाली एका महिलेने अशी टाकली ठेवलेली होती, म्हणजे त्यात पाणी पडायचं, एसीचं पाणी प्यायचं, मग पुन्हा बाजूला ठेवायचं, पुन्हा दुसरी तसंच करायचं. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. पण मी मुद्दा तुम्हाला थांबवतो एवढ्यासाठी की आदिती काळवे यांची कविता ऐकायचा आम्हाला योग आला, श्रोत्रीने आणि मला आणि नानाला विशेष श्रोत्रीने पण त्यांची सगळी कविता काय केली, रेकॉर्ड केली. मी पण केली, पण मी अशी केली की त्यांचे पती फार त्यांच्या पाठीशी असतात आणि पती रेकॉर्ड करतात आणि पूर्ण मी पती ते दिसतात रेकॉर्ड करतात, अशी कविता रेकॉर्ड केलेली. त्यांना आयुष्यभर ते एखाद्या लक्षात राहील. पण आदिती काळवे यांना ज्यांनी संधी दिली त्यांचा या ठिकाणी विनोद कुलकर्णीने सत्कार करावा. प्रेझिडेंट आदिती काळवे यांना त्यांनी पुढे यावं. आम्ही पुस्तकप्रेमी समूह दिग्दर्शीपद संस्थेनं ज्यांनी तुम्हाला संधी दिली त्यांच्याच हस्ते इथं मुद्दाम आम्ही सत्कार करतो. टाळ्या वाजू आपण की त्यांचं फार अभ्यास पूर्ण लिखाण चालू आहे. ते अजून 10 वर्षांनी फार मोठ्या लेखिका म्हणून आपल्याला त्या दिसतील याची मला खात्री वाटते. आता मागासपासून जे चाललेलं आहे, शुभंकरचं नाव जास्त झाली चर्चा. अलीकडे खरं आहे की मुलं समीक्षक आहे, मुलांचं ऐकावं लागतं. असं वागा तसं वागा, हे कपडे घाला ते कपडे घाला, शुगर झाली आता काळजी घ्यायला मुलाला कळू नये म्हणून उदाहरणार्थ हे सगळं आता म्हणजे मी बघतोय ते उदाहरणार्थ. पण शुभंकर या ठिकाणी उपस्थित आहे. उद्या निसर्गाची गुपित म्हणून एक मुलांसाठी भाग आणि मुलींसाठी भाग, 2 पुस्तकं अतिशय छान पुस्तकं ज्या लेखकाची आहेत. त्यातलं उद्या पाठक हॉलमध्ये संध्याकाळी चर्चा आहे. 2 पुस्तक जे कोण सुटणं हजर आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी शुभंकरचा सत्कार करावा. शुभंकर हे पुढे शुभांकर ना, बरोबर आहे ना? अरे वा, IIT मधून एमटेक आहे. या टाळ्या वाजवण्याचं
आणि गुरु सर तुम्ही बारावी सायन्सला मॅथ्सला आउट ऑफ मार्क. अरे वा. आणि गुरु सर तुम्ही नशीबवान आहात. मुलगा आणि मुलगी दोघेही नाही आणि तुम्हाला मदत करतायत. मी बघतोय त्या सगळ्यांच्या आमची पण मुलं नातं जाऊ दे साहित्य बाजूला म्हणतात. मुलगी या ठिकाणी हजर आहे. तिचा सत्कार प्रदीप पाटील यांनी करावा. फोटो पण काढतो. मुलंही संपत आहे सर. छोटा सांगितलं काय तरी नाही. ये की पुढे तरी येतो तुला द्यायला काय नाही. घरातच दिसतं किती आहे तुला अशी पुस्तक देतोय किती पण तुम्ही द्या माझ्या बीएससी ॲनिमेशन क्षेत्रात. यानंतर आमचे मित्र शरदजी भोसले म्हणजे आम्हाला आठवतंय ते कराय आमच्या नगरसेवकाच्या कालावधीमध्ये आमचे सहकारी ज्याला विरुद्ध बोलतो त्याने मागणी भाषण वगैरे काही येत नाही बरं. मी या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री चिटणीस साहेबांना विनंती करतो, या दीपलक्ष्मी सभागृहाचे जे काही प्रोटोकॉल आहे ते मला माहीत नाही असं समजून मी ते भाषण करतो. सर्वांना सादर प्रणाम, सप्रेम नमस्कार. मी शरदजी गुरव, सेवानिवृत्त PSI सातारा जिल्हा. 31 मार्चला मला 1 वर्ष सेवानिवृत्त झालेलं आहे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या साहित्यिक संमेलनाचे ठिणग्या या पुस्तकाचे प्रकाशनाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत राजेंद्र माने, माननीय प्रद्युतजी पाटील साहेब आणि आमचे मित्र माननीय विनोदजी कुलकर्णी साहेब, कार्यवाह माननीय श्री चिटणीस साहेब, मयेकर साहेब आणि या गुरव समाजाचे आधारस्तंभ लेखक माननीय सुभाष गुरव, नागझरीहून आलेले माझे मित्र, नातेवाईक, मित्रमंडळी, बंधू आणि भगिनी, इथं काही पत्रकार उपस्थित आहे, त्यांचं मी या ठिकाणी आपल्या मनापासून स्वागत करत आहे आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे. चुकलं इथं सोडायचं, गेटच्या सोडायचं, बाहेर न्यायचं काय कारण नाही. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, बळीराजा शेतकरी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, देश स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत आजच्या आणि या वेळाखेर ज्याने आपला देश सुधारणा व्हावी, देशाची प्रगती व्हावून आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली आणि ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन करून ज्यांनी आहुती दिली त्या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी माझं भाषण सुरू करतो. मान्यवर साहित्यिकांच्या सानिध्यात येण्याचा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे. माझी भाषा पुलिस आहे. आमचे मित्र माननीय विनोद कुलकर्णी साहेबांनी थोडीच तुम्हाला हिंट दिलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की राजकारणातून विषय गेला, देश आपला सुधारत गेला, परंतु पुन्हा आपला देश त्या मूळ पदावर येत आहे. त्याचं कारण म्हणजे हे साहित्यिक आहे. उदाहरणासह स्पष्ट करून सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये टोपी होती, नेहरू होता, 3 बटनाचा शर्ट होता, खाली धोतर होतं, लंगोट होता आणि खांद्यावरती टावेल असायचं. आता तो तुम्हाला कुठेही मिळत नाही, परंतु 10 वर्षापूर्वीच्या काळापासून आता नॅरो पॅन्ट पहिले आलेले आहे, 3 बटनाचा शर्ट मुलं लग्नामध्ये हौसन घालत आहे, टोपी घालत आहे. पूर्वी माणसं जेवायला घरात असायची, भाकरी घरात खायची, आता बाहेर जाऊन ढाब्यावर खातात, परंतु ती भाकरी घरात मिळत नाही, पण परत ढाब्यात झुणका भाकरी खायला माणसं जातात. हे ज्वलंत उदाहरण आहे. तुम्ही किती पळाल तरी तुम्हाला ज्या ठिकाणी मूळ आहे त्या ठिकाणी तुम्ही येतात. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची साहित्य प्रकाशन. दुसरं एक उदाहरण सांगतो. राजकारणाचा विषय नाही किंवा कुणावर टीका करायचा विषय नाही. थोड्या दिवसापूर्वी छावा सिनेमा प्रसिद्ध झाला, टीका टिप्पणी झाली, वगैरे झाली. त्याच्यानंतर मूळ कुठं आलं, कोण गद्दार होता का नाही पाहिलं, कुठं जावं लागलं तुम्हाला? माननीय प्रतापराव बांगांच्या पुस्तकात जावं, जुन्या साहित्यिकांच्याकडे जावं. जुन्या साहित्यिकांनी काय नोंदी घेतल्या त्या बऱ्या लोकांच्याकडे जावं लागलं. त्यावेळी तुम्हाला खरा इतिहास मिळतोय का नाही त्याची सुद्धा शाश्वती नाही. म्हणून साहित्यिकांना म्हटलं पुस्तक फाटत त्याच्यावरचे अक्षर पुस्तक, पण त्याच्यामध्ये लिहिलेले विचार कधीही बदलले जात नाही. सांगायचं तात्पर्य आहे, मला सांगायचं अवघडून सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही व्हॉट्सअपवरती जाल, मीडियावरती जाल, सोशल मीडियावर जाल, वर्तपत्रावर तुम्हाला माहिती येईल. वर्तपत्र आजचं उद्याचं पत्र तुम्हाला सापडणार नाही वर्तमानपत्र, परंतु जे पुस्तक लिहिलेलं आहे ते
पुस्तक तुम्हाला काळानुसार कुठलं तरी कपाटात ठेवलेलं तुम्हाला जरूर सापडेल. आता माननीय चिटणीस साहेबांनी 2-3 पुस्तकं काढली दिली. त्याला कारण असं आहे की साहित्य कधीही झाकलं जात नाही. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये डुबली. त्यांच्या प्रयत्नानं, त्यांच्या अभंगानं, त्यांच्या श्रद्धेनं, निष्ठेने ती गाथा परत वर आली. तसं साहित्य कधीही डुबलं जात नाही. कारण साहित्य ते साहित्य असतं. म्हणून तुम्हाला मी 2 मिनिटांपूर्वी सांगितले की तुम्ही किती पळा, किती पळा तुम्हाला मूळ ठिकाणीच यावं लागतं. मोठमोठे सिनेमा झाले, त्याच्यात सुद्धा काही साहित्यिक आहेत. पुस्तकावरती काही सिनेमा निघालेले आहेत. साहित्यिकांनी ज्या गोष्टी लिहिल्या, ज्या घटना लिहिल्या, त्याच्यावरती सिनेमा निघालेले. आता ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही सिनेमा पाहू शकता. थोड्या दिवसात मान्य प्रतापराव गंगवणेची जी छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका परत येत आहे. हे तरुण मुलांना, जुन्या लोकांना जसं मार्गदर्शक आहे किंवा जुनी लोक असं सांगू शकतात की हे खरं आहे, हे होतं, असं झालं असेल, तसं तरुण मुलांना यांच्याकडून घेणं आणि शिकणं अत्यंत गरजेचं आहे. हे मी मान्य करतो की सोशल मीडियावरती तरुण मुलं व्हॉट्सअपवरती वगैरे खूप गुंतले. हे पूर्णतः देशाला, आपल्या गावाला, आपल्या प्रपंचाला, कुटुंबाला ते खूप मोठं घातक आहे. जुनी लोक सांगायची की खरडा खाल्ला, कोशिंबीर खाल्ली, तेवढ्यापुरतीच कोशिंबीर खाल्ली पाहिजे. जास्त तुम्ही घाटाभर कोशिंबीर खाल्ली किंवा खरडा खाल्ला त्यानं पोट भरत नाही. इतकं जसं पूर्वीच्या भाकरी रोटीला महत्व आहे, तसं हिचं आजच्या साहित्यिकाला महत्व आहे. आमचे नातेवाईक मान्य सुभाष गुरव या साहित्यिकात उतरलं, खूप मोठा त्याग करावा लागला. आता आम्ही पोलीस खात्यात किती त्याग केलाय माननीय विनोद कोकणे साहेब तुम्हाला कधीतरी सांगते. मला एक अभिमान वाटतो स्वतःची चूक मान्य करणं किंवा स्वतःला मोठेपणा ज्याच्यामुळे घडलो मी ते मान्य करणं. हे माननीय कुलकर्णी साहेबांनी सांगितले त्याबद्दल मी माझा त्यांचा शतशः आभारी आहे. असे किती जण झाले, किती लोक आली, किती गेली प्रशासनात काम करत असताना. आता मी मान्यवर पुन्हा नोंद घ्या, पोलीस प्रशासनाकडे पाहण्याची चौकट असते की याच्याशिवाय पोलिसाला काही जमत नाही. त्याचं उदाहरण नाही म्हणून सांगणार मी शरद पवार तुमच्या समोर छाती ठोकून सेवानिवृत्त व्हायच्या अगोदर मी 10 वर्षापासून माझ्या पूर्व समाजासाठी काम सुरू केलं. 1 रुपया कोणाचं घेत नाही. भावाबाई हे मान्यवर तुम्ही नोंद घ्या. मगाशी विनोद कुलकर्णी साहेबांनी सांगितलं मंडळ आहे, पण मंडळ सुद्धा राजकारण आहे. तसं गावात गुरुवाची घरं 4, त्यात सुद्धा राजकारण आहे. 2 असली तरी राजकारण आहे. 1 माऊली सांगती त्याला काय द्यायचे ते असतं, 3री म्हणते अजिबात नाही, 1 काकी सुद्धा जमिनीची द्यायची नाही. याच्यातून वादविवाद होत आहे. म्हणून मी मार्गदर्शन काय केलं, जमीन कोणाची, माझ्या बापाची, माझ्या आजोबाची. अरे तुम्ही कोण बांधताय, हे ज्यावेळी त्यांच्यावरती बिंबवलं, त्यांच्या डोक्यात आलं, ते म्हणायला लागलं खरंच आपलं चुकले. जरी तुमचं त्यानेही जर समाधान झालं नाही तर तुम्ही एकाच एसटीने जायचं, राजवाड्यात जायचं, स्टँडवर एसटीने जायचं, कोर्टात सुद्धा एका एसटीने जायचं, समोर बांधायचं आणि घरी येऊन शांत राहायचं. तुमचं भांडणे चौकटीच्या आत राहिलं तर उपयोग आहे, अन्यथा नाही. असं एक समाजाला मी 8-10 वर्षापासून एक प्रबोधन करतोय. आणि मला कुलकर्णी साहेबांचा खूप अभिमान वाटतो, खरा अभिमान वाटतो की केवढा मोठा माणूस झाला पण त्याने पाया सोडलेला, त्याने आवर्जून माझा उल्लेख केला. मला खरोखर समाधान. त्याला कारण असं आहे तुम्ही किती मोठं व्हा, कळस व्हा, पण तुम्ही पायाला विसरला की संपला. तसं साहित्यिक आहे, साहित्यिकाला विसरून चालणार नाही. मी किती खोट्या गोष्टी करेन, किती व्हॉट्सअपवर पाठवेन, त्याला महत्व नाही. पण एखादा जर तो जाणकार भेटला तर मग तुम्हाला पुरवण्याची सिद्ध करून दाखवतो. म्हणून तुम्हाला मी छावा सिनेमाचा आणि प्रताप गंगवणे साहेबांचं उदाहरण दिलं. खूप मोठे साहित्यिक बसलेले, मला खरोखर अभिमान वाटतो. साहित्यिकांच्या कार्यकालामध्ये, त्यांच्या सानिध्यात, माझ्या नोकरीच्या किंवा इतर वयाच्या कालावधीमध्ये सुद्धा मी पहिल्यांदा साहित्यिक आहे. तर गेल्या महिन्यात आम्हाला सुभाष गुरव सरांना आणि आम्हाला सुद्धा महाराष्ट्राच्या विकास राज्य परिषद पुणे म्हणून आहे, त्यांनी गुरव समाज भूषण म्हणून आम्हाला पुरस्कार दिले सोलापूर. असे मान्यवर 18 पुरस्कार मला मिळाले आहेत. त्यात महत्वाचा राज्यपालांचा असते पुरस्कार मिळाला, भैरीजी नाईक पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचे 4,500 गुप्तहेर होते, त्याचा प्रमुख कोण होता तर भैरीजी नाईक होता. त्यांच्या नावे मला पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते दिलेला आहे. असं मी कार्य केलेलं आहे. आपण या ठिकाणी आयोजक माननीय श्री चिटणीस साहेब आणि सन्माननीय उपस्थित यांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर आमच्या मित्रांनी इथं माहीत नव्हता मला, पण हळूहळू आम्ही तुम्हाला बोलवत राहतो. तुम्ही चांगले वक्ते आहात विशेषतः, आणि आपण जे म्हणतो ते खरं आहे. ते
मला एक उदाहरण तुम्हाला सांगेन की बाळाजी चिटणीसांचा वेळ वारस आहे आणि आम्ही ट्रस्ट स्थापन केलेला आहे बाळाजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्ट जे शिवाजी महाराजांचे डोळे म्हणून ज्याला ओळखलं जातं त्यांचा वारस आहे आणि आम्ही ट्रस्ट स्थापन केला आणि पुरस्कार खंडोबाला चिटणीस आणि त्याचा डायरेक्ट असं म्हणायचं नाही की आहे पण उदाहरण तुम्हाला सांगेन काय असतं मला आठवलं नाही कारण पहिला पुरस्कार दिला गेली मार्शल भूषण त्यांना दिला आणि त्यांना दिल्याबरोबर आम्हाला 4 दिवसांनी चिटणीसांचा फोन आला कर्नल चिटणीस म्हणून त्यांची पत्नी म्हणजे चिटणीस म्हणून त्यांची मार्शल आहे त्यांची बहीण त्यांची पत्नी तिने आम्हाला घरी मी काय जायला तयार नव्हतो ते आमचे सगळे म्हणण्यात जाऊया आम्ही गेलो पण त्यांनी आम्हाला प्रपोजल असं दिलं की बाळाजी आवडी चिटणीसांना जे तिच्या पायी दिलं संभाजी महाराजांनी त्या काळात दिलं तर ते म्हटले आपण शोधून काढलं पाहिजे काय केलं पाहिजे ते शोधून काढलं पाहिजे बाळाजी चिटणीस चॅरिटेबल आमचा ट्रस्ट आहे पण आम्ही देतो खंडोबाला चिटणीस नावाने पुरस्कार कारण आम्हाला माहिती की समाजामध्ये अशा पद्धतीची माणसं आहेत सगळीकडेच आहेत तर मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही का नाही शोधून काढत ते आम्हाला म्हणजे सांगा नाही म्हणजे तुमचा ट्रस्ट आहे असं आहे तसं आहे पण तुम्ही समजून घ्या बाळाजी चिटणीसांचे सुपुत्र खंडोबाला चिटणीस ज्यांनी संभाजी महाराजांचं काम केलं त्याच्यानंतर राजाराम महाराजांचं काम केलं आणि शाहू महाराज जे सातारचे आहेत ते तोफे आहेत का खरे आहेत ते बघायला ताराबाईंनी जे पाठवलं होतं त्या खंडोबाला चिटणीस होते ते गेले तिथंच मिळाले कारण त्यांच्या अंगाखांद्यावर त्यांना कळवलं होतं उदाहरणार्थ पण त्यांनी कधी विचार केला नाही मुलांनी की आपल्या वडिलांना हत्तीच्या पायी दिलं तर आपण काही विचार करावा असं करावं ते राजाच्या कालावधीमध्ये काम केलं त्याचा अर्थ काहीतरी त्याच्यावेळेचं असेल वेगळं काहीतरी काही चूक झाली असू शकते ना दुसऱ्याने सांगण्यामुळे झालं असू शकतं आणि काय असेल पण त्याच्या मुलांनी कधी विचार केला नाही आणि या येसूबाईंनी या खंडोबाला चिटणीस खंडोबाला चिटणीस या दोघांना सांभाळलं म्हणून आम्ही आज हाडामास्ताने आहोत उदाहरणार्थ तुम्ही कशासाठी हे करताय काय तुम्हाला काय करायचं तर ही सगळ्या ठिकाणी अशी विघातक प्रवृत्ती आहे उदाहरणार्थ आणि मी बोला तो विषय संपला तिथं पण मला तुमचा एक मुद्दा आवडला की व्हॉट्सअपवर येणारं जे साहित्य आहे ना ते साहित्य परिपूर्ण आहे तुम्ही साहित्याची पुस्तकं वाचून मी आजच वाचलं आंबेडकरांच्या बद्दल फार एक सुंदर पुस्तक आलं त्याची साहित्य आंबेडकर शक्ती म्हणून तुम्ही विचार करा ना बाकी सोडून द्या की आंबेडकरांनी सुद्धा जे मांडलंय काही त्यांचं जे आलं नाही पुढं तर तुम्हाला हे या मुळाशी जायला पाहिजे तर तुमचं वाचण्यात वेगळं होतं चांगलं होतं विशेषतः व्हॉट्सअपवर आलेले जे संदेश असतात ते आपण नुसते 4 ओळी वाचतो आणि आपली मतं बनवतो ही बनवली नाही पाहिजे त्यामुळे सुभाष सारख्या लेखकांची आपल्याला विषय आवश्यकता आहे आम्ही पुस्तक प्रेमी प्रमुख समूहाचे प्रमुख आमचे हेडमास्टर संदीप श्रोत्री यांना विनंती करतो की त्यांना विशेष बघा विलेज जोशी असं त्यांच्याबद्दल म्हटले होते की गोनी दांडेकरांच्या नंतर कोण गोनी दांडेकरांच्या नंतर साहित्यामध्ये कोण असं त्यांनी सांगितलं व्यासपीठावरील मान्यवर उच्चवृत्ती समोरचे सर्व समूहाचे सदस्य आणि पाहुणे मंडळी तुमच्या सुदैवानं माझा आवाज खूप बसलेला आहे त्यामुळे मला फार नाही मुस्लिमप्रेमी समूह सुरू करून आता 3.5 वर्ष झाली आणि तो अवघातपणे वागतोय आजही दिनेश मणिगांबळे यांच्या समावेशामुळे तो अधिक समृद्ध झाला आहे त्यांचं नाव माझ्याकडं हे मोबाईलमध्ये होतं ते आम्ही मुस्लिमप्रेमीचं सदस्य म्हणूनच सेव्ह केलं होतं फक्त ते कुठेतरी पुढं मागं झाल्याने ते आले मराठी विचारलं पण होतं तर कदाचित चित्रपट क्षेत्रामध्ये ते इतके बिझी आहेत त्यामुळे असं काही ठीक आहे मी 2 मिनिटं बोलणार आहे फार लक्षालाही माझ्या ताण देत नाही आजच्या या कार्यक्रमामध्ये सुरुवात कशी करायची असा मी विचार करत होतो तेवढ्यात एका पाठोपाठ गुरु यायला गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात महेश्वरा त्यामध्ये तस्मै श्री गुरवे नमः हा वस्ती आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी नमस्कार करतो आणि माझे विचार सांगतो
पुस्तकप्रेमी समूहातली लोक एक एक स्वतःची पुस्तकं जेव्हा आणायला लागतात त्यावेळेला असं वाटतं की एक वर्तुळ पूर्ण होतं आणि ते वर्तुळ पूर्ण होत वर्तुळ वाढत जातं. आज हा कार्यक्रम आहे, उद्या ज्याला डॉक्टर सुखचंद्र सरांच्या पुस्तकाचा कार्यक्रम नगर वाचनालयात आहे. वर्षाला माझे असं स्वप्न होते की 15 ते 20 तरी आपण जाहीर कार्यक्रम घ्यावे, परंतु चिटणीस ज्यावेळी मिळाले आम्हाला आणि चिटणीस विनोद कुलकर्णी आहेत, आज फडके नाही आहेत, नानाल नाही आहेत, आमचे खरेड बसलं नानाल आहे, आपल्या समोरची खरेड बसलं नानाल आहे, राजेंद्र माने आहेत. हे सगळी लोक ज्यावेळी इथं आली त्यावेळी आठवड्याला एक कार्यक्रम आपल्या एवढी निवडला पाहिजे असं मला वाटतं. तो होणार हे नक्की. आपल्या समोरचा ऑफलाईनमध्ये कार्यक्रम, सुरुवातीला आम्ही ऑनलाईन घेतले, ऑफलाईनमध्ये कार्यक्रम जर का 50 ते 52 वर्षाला झाले तरी खचित आपली समृद्धी आहे आणि आपलं यश पण आहे असं मला वाटतं. आपल्या समोरचं नाव म्हणा किंवा आम्हाला तुम्ही सभासद तुमच्यात करून घ्या असं सांगणारी लोक आहेत आणि विविध उपक्रम आपण करूया असे सांगणारी पण खूप लोक आता यायला लागले. आठवड्याला 1 नाही 2 नाही 3 तरी उपक्रम आमच्या समूहात केले जातात. या पुस्तकाकडे थोडंसं येतो. त्या पुस्तकाचं नाव ठिणग्या आहे. ठिणग्या आपल्याला जनरली चटका देत नाही, पण ठिणग्यामध्ये वणवा लावण्याची क्षमता असते. ठिणग्या या क्षणासाठी अंधार प्रकाशमान करतात आणि भिजून जातात, परंतु या ठिणग्यातल्या या पुस्तकामध्ये 15 ठिणग्या आहेत. थोड्याशा महाग आहेत, त्या 250 350 रुपये घेतली किंमत आहे त्याची, त्यामुळे महाग आहे, परंतु एक ठिणगी आपल्याला साधारण 25 रुपयाला पडते. परंतु त्या ठिणगीतनं प्रत्येक ठिणगीतनं एक एक फिजिक्स पक्षासारखा माणूस उभारी मारतो, एवढी त्याची क्षमता आहे. हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्या ठिणग्या या दुःखांतिका नसून शोकांतिका नसून त्या सुखांतिका आहे, त्यामुळे मनाला उभारी देणारे आहे. मग कोणी डॉक्टरच्याकडे खाली परिस्थिती जाणारा मुलगा डॉक्टर झालेला दाखवला आहे, पण अशा नाही. म्हणजे अशा जी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत त्या खरोखर इन्स्पिरेटिंग म्हणतो आपण, प्रेरणादायी आहेत अशी व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलेली आहेत. आणि मगाशी सांगितलं की 5,000 10,000 कोटीला एक कंपनी 10 रुपयाचे इन्व्हेस्टमेंट असलेली विकली जाते. तर तशा भरारी मारणाऱ्या लोकांच्या कथा आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये हे पुस्तक सांगतं. हे या पुस्तकाचं खरं महत्त्व. मगाशी चिटणीस सरांनी सांगितलं की मराठी टिकायला पाहिजे, अभिजात मराठी टिकवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, आपल्या समूहाचं दीपलक्ष्मीचं सहाय्य त्याला आहे, सगळ्याचं सुद्धा उपक्रम अगदी बरोबर आहे. पण नेहमी आपण असं सांगतो की मराठी ही पुण्या मुंबईच्या सातारच्या अतिसुशिक्षित वर्गाच्या नंतरच्या पिढीकडनं टिकली जाणार नाही, कारण ती अगोदरच इंग्लिश मिडियममधनं बाहेर गेलेली आहे. ती टिकायची असेल तर आपण शेतकरी, धारकरी आणि वारकरी या 3 लोकांना आपण धरलं पाहिजे. त्यांचीच पिढी पुढं मराठी चालवणार आहे आणि त्यांना समजेल अशा त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये हे पुस्तक सुभाष गुरव आणलेलं आहे. सुभाष गुरव माझा परिचय खूप जुना आहे. पूर्वी ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते या खात्यात आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे हॉस्पिटलला ओपडीला आम्ही भेटायचो. त्यांनी तो ट्रॅक बदलला आणि इकडं आलेले आहेत. अनेक लोक ट्रॅक बदलत आहेत. चिटणीसही मला म्हणतात तुम्ही सारखा ट्रॅक बदला. तर आपल्याला जिथं जास्त समाधान मिळतं तिथं आपण त्या क्षेत्रामध्ये आपण जातो. पण माझ्याकडे 5-6 क्षेत्र जरी असते की तुम्हाला समाधान मिळतं, त्यातलं एक साहित्य क्षेत्र आहे. त्या पुस्तकाला दंड शुभेच्छा देतो. जशी अतिथी कार्मिकांच्या 2 शेवटची पुस्तकं आली त्यांची, त्याच्यामध्ये पुरस्कार त्यांच्या मागे लागलेले आहेत, तशीच एक मालिका या पुस्तकाच्या मागे देखील उभी राहावी असं मला वाटतं. आपल्या समूहामध्ये हे अतिशय मोठी ॲडिक्शन अशी झालेली आहे. आणि मला असं कल्पना सुचली की आपल्या समूहातल्या 300 सभासद आहेत, साधारण कमीत कमी 1/3 लोक, 100 जणांनी जरी समाज एक पुस्तक आम्ही विकत घेणार असं ठरवलं तर ते लोन वाढत गेलं तर एक आवृत्ती आपण आपल्या समूहासाठी वेगळी काढू शकतो. इतकं आपल्याला त्याच्याबद्दल सामर्थ्य आहे, आपल्या एकजुटीचं सामर्थ्य आहे. मला आज बोलायची संधी मिळाली. आज खराब झाला असता तरी मी थोड्या 5 मिनिटं बोललो. पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.
आपल्याला माहीत नसतं की पुण्याला आहे आणि मी बघतोय साहित्य व्यवहारातलं राजकारण आणि कमर्शियलायझेशन हे आपल्याला माहीत नसतं की एखाद्या पुस्तकाला प्रस्तावना द्यायची. साधारण जे साहित्यिक आहेत त्यांना ओळखलं जातं, काही चांगले पण आहेत, नाही असं नाही, श्रीपाल सरदेस असतील, मोरे असतील, बरेच आहेत. पण कमर्शियलायझेशन म्हणजे काय असतं तर प्रस्तावनेला 5,000 रुपये घेतात. किती? 5,000 रुपये, 10,000 रुपये, हां देतो प्रस्तावना. अशा एक कमर्शियलायझेशन चालू आहे. जर पुण्याला कार्यक्रमाची बातमी द्यायची उदाहरणार्थ कधी कधी 5,000 रुपये, 10,000 रुपये हा तिथला रेट आहे. म्हणजे मी एवढे कार्यक्रम घेतो की ते सगळं जुगाडून दिलं. म्हणजे आमचा युट्यूबवाला असतो सातारमधून तिथे एस टी कारण 3,000 रुपये द्यायचे. 3,000 रुपये देऊन 2 कार्यक्रमाचं युट्यूब आमचं उडालं, पण काय पैसे आम्हाला परत मिळाले उदाहरण. आणि मी अजिबात देत नाही, बातम्या पाठवून देतो, कशा आणायचे ते मी आणतो उदाहरणार्थ. पण मी तुम्हाला जे 5,000 10,000 रुपये घेणारे जे प्रस्तावना करायत ना, ज्या लेवलचे त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचे साहित्यिक म्हणून राजेंद्र माने ओळख आहे, त्यांच्या टाळ्या आणि ते किती लेखकांना प्रस्तावना देतात. काही विषयात पाहिजे त्याची वाद पण होतो, म्हणजे असं काही नाही. पण वादा पलीकडे जाऊन माझं त्यांच्या साहित्यावर, त्यांच्या मनस्वी वागण्यावर, प्रेम करण्यावर माझं प्रेम आहे विशेषतः. आणि त्यांच्याकडे मोठे मोठे वेगवेगळी मंडळी विशेषतः ते गोडी लावतात. त्यांच्या पत्नीचं कौतुक केलं पाहिजे, म्हणजे त्यांनी सांगायचं फोन करून स्वयंपाक करून असंच मी घेऊन येतोय बरं का, आणि त्या करतात. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. अशा व्यक्तीने एका मोठ्या साहित्यिकाने, आता मग सांगितलं की त्याची पुस्तकं प्रकाशित आहे, तर त्याचा जो परिघ आहे ते त्यांनी अरुणा फोन केलं की अरुणा नेरे येणार, आम्ही केलं तर नाही येणार, त्यांनी केलं की येणार होता. असं त्यांनी खूप सोडला. तसं माझे पण आहेत काही मंडळी, मी श्रीपाल सरदेसांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी जे प्रस्तावना देतात कुणाला, अशी बरीच मंडळी. परंतु अशा व्यक्तीने प्रस्तावना देऊन ज्यांच्या साहित्याचं कौतुक केलेलं आहे, असे या ज्यांच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे, असे मान्य डॉक्टर राजेंद्र माने यांना विनंती करतो की आपण या प्रकाशनाच्या निमित्तानं मार्गदर्शन करावं. चिटणीस नेहमी जरा जास्त तारीफ करतात, आपण मर्यादित घ्यायची असते. सर्वप्रथम सुभाष गुरव यांच्या ठिणग्या या कथासंग्रहाचं प्रकाशन झालं असे मी जाहीर करतो. आज विचार मंचावर अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ कवी अंतरिता भेद नावाचा त्यांचा कविता संग्रह खूप गाजला. कारण वास्तवादी कविते लिहिणारी मंडळी जी आहे त्यामध्ये खरं तर प्रदीप पाटील सरांचं नाव अग्रस्थानी आहे. साहित्य क्षेत्रात कार्यकर्ते म्हणून मी आता त्यांचं नाव घ्यायला पाहिजे, कारण राजनाथ कला अकादमीच्या तर्फे ते बऱ्याच चांगल्या ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव करतात, पारितोषिकं देतात. दुसरे आमचे उत्तरप्रेमचे समूह ते खरं तर हेडमास्तर हे नाव आता उर्वाने दिलं, कारण प्रमुख असणारे आमचे मित्र डॉक्टर संदीप श्रोत्री त्यांनी सांगितले की अनेक विभागातले चांगले चित्र काढतात, चांगली फोटोग्राफी करतात, ट्रे करतात, ते चांगले उत्तम आहेत. म्हणजे कुठल्या क्षेत्रात रमावं असं म्हणण्यापेक्षा अनेक क्षेत्रात ते रमलेले असं व्यक्तिमत्व असं मी म्हणेन. आणि नवीन लेखकामध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घ्यायला पाहिजे. त्यांना भाषेची चांगली जाण आहे, ग्रामीण भाषेची जाण असणारी फार कमी माणसं आहेत, त्यापेक्षा जास्त कमी तरुण आहेत जे ह्या ग्रामीण भाषेविषयी आणि ग्रामीण लेखनाविषयी आस्था राखून एक निष्ठेने लेखन करतात. त्यातले आमचे निलेश महेगावकर इथं उपस्थित आहेत. आमचे ज्यांचं पुस्तक प्रकाशन होतं ते लेखक सुभाष गुरव आहेत. श्रीजी चिटणीसांच्याबद्दल काय सांगावं, मला तर नेहमी वाटतं की ह्या हॉलमधनं या गेले कमी कालावधीत किती काय ऐकलं असेल. खरं तर वास्तू बोलायला लागली तर ती वास्तूच खरं सांगेल की मी काय काय ऐकलेलं आहे. कारण या हॉलमध्ये साहित्य जसं असतं तशी तुमचं संगीतसुद्धा असतं आणि त्याचबरोबर आता चित्रकलासुद्धा असते. मला वाटतं की ह्या साहित्य, संगीत आणि कला या सगळ्या ह्याच्या समृद्ध असणारा हा हॉल आहे.
अनेक कार्यक्रम इथं होतात. आता श्रोत्रींनी सांगितले की आठवड्याला एक कार्यक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. ते पूर्णही करतील त्याबाबत मला काही शंका वाटत नाही. आज उपस्थितांच्या मध्ये डॉक्टर मोहन सुटणकर आहेत, त्यांच्या पुस्तकाची चर्चा उद्याच्याला नगरराजनाच्या पाठ्यक्रमामध्ये होणार आहे. विश्वजित जाधव आहेत, त्यांनी आठवणींच्या सावल्यासारखं पुस्तक लिहिलं. आमचे पत्रकार मित्र आणि वीर आहेत. क्षण आनंदाची लिहिणारे आनंद ननावरे आहेत. आता ज्यांचा सत्कार झाला त्या चांगल्या लेखिका कवयित्री अदिती काळमेक आहेत, निकम सर आहेत. सगळी मान्यवर व्यक्ती व्यवस्था इथं आहेत. नंतर गुरव सरांची माझी बरेच दिवसापासूनची ओळख आहे आणि सतत काहीतरी साहित्यात रमणारा हा माणूस आहे असं मला वाटतं. की आकाशवाणीच कथा सांगते, युट्यूबवर सतत कथा कथन करते. 2-3 यटाक नावाचा त्यांचा एक खूप चांगला कथासंग्रहही प्रकाशित झालेला आहे आणि ग्रामीण साहित्याची नाळ जुळलेला हा माणूस आहे असं म्हटलं तर वेगळं वाटणार वाटणार नाही. कारण या सगळ्या कथांच्या मधून त्यांची जी मानसिकता जी कळते ती ग्रामीण भागातील सुखदुःख व्यक्त करणारी मानसिकता आहे. आणि आताच तुम्ही सांगितलं की ते सुखांत असणाऱ्या कथा आहेत. मला वाटतं श्रोत्रीत म्हटले, पण फक्त सुखांत असं नाही म्हणता येणार. एक संघर्ष सांगणारे प्रत्येकाची कथा आहे आणि ह्यातल्या कथा जवळच्या काय वाटतात कारण आपला नेहमीचा वास्तव जगण्याचा संघर्ष आहे कुठंतरी आपल्याला समानता जातो. म्हणजे कथेचे जरी विषय वेगळे वेगळे असतात तरी पहिल्या खेत कथापासून ते शेवटच्या माणूस बाबाचा काळी असणारी कथा आहे. त्यामध्ये सगळ्याच्या कथा आहेत तर काहीतरी आपल्याला सांगून जात असतात. प्रत्येक कथेतून त्यांची काहीतरी व्यक्तता वेगळी आहे. म्हणजे आपल्याला खूप ठिकाणी जातं की परिस्थिती नसणारी मुलं सुद्धा आता कलेक्टर बनायला लागलेली आहेत, MPSCच्या परीक्षा द्यायला लागलेली आहेत. मला ह्यातली एक वेगळी कथा आज आठवली की वेगळं व्हायचंय मला नावाची कथा आहे. खरं तर वेगळं व्हायचंय मला हे बऱ्याच वेळा स्त्रियांचंच असतं की मला आता नवऱ्यापासून वेगळं व्हायचंय, सासू दुसऱ्यापासून वेगळं व्हायचंय. पण गुरव सरांच्या कथे म्हटलं नायक बायकोपासून वेगळं व्हायचंय म्हणतो. आणि ही खरं परिस्थिती आहे की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपली समाज हा पुरुषप्रधान संस्कृती मानणारा पूर्वीपासून असला की स्त्रियांचं शोषण झालं असं आपण आतापर्यंत म्हणतो. पण आता कसं झालं की स्त्रिया सुद्धा आर्थिक पातळीवर स्वतंत्र झालेल्या आहेत, त्यांचे विचार वेगळे आहेत. विशेषतः आपण IT क्षेत्रात आता बघितलं तर त्यात दोन्ही पगार चांगले असतात. तुझं पटत नसेल तर मी वेगळी होती, मी काय तुझ्यावर अवलंबून नाही, अशा पद्धतीची एक वेगळी मानसिकता आता जन्म घ्यायला लागलेली आहे. थोडीशी अशाच पद्धतीने जरी नसली तरी सुद्धा घरातल्या माणसांची मी काळजी करणार नाही, ज्येष्ठांचा आदर राखणार नाही, अशा मानसिकतेची स्थिती जेव्हा त्या नायकाला भेटते तेव्हा त्या नायकाला वाटतं की मला आता वेगळं व्हायचं असं सांगणारी आहे कथा आहे. मी सगळ्या कथेचा ओहोपोहो इथं करणार नाही, पण शेवटची एक कथा आहे की बाबाच्या काळी ती मला जास्त भावली. कारण गरीब परिस्थिती सुद्धा असताना सुद्धा ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह आहे. म्हणजे खेड्यातले लोक असतील तर त्यांना जाणते पाटील सरांना नक्की माहिती की आपल्याकडची बरीचशी माणसांची पोटं ही घरातल्या जनावरांच्या दुधावर वगैरे झालेली असतात. कारण शेतातनं कधीतरी पैसा येतो पण दुधाचा पैसा हा आम्हाला दर महिन्याला येत असतो डेरीतनं, त्याच्यावर आमच्या कुटुंबाचे चरित्र चालतात. अशा वेळी जर मग घरातलं जनावर विकायची वेळ आल्यावर काय वाटणार. तसंच ज्या गाढवांच्या श्रमावर त्याचा संसार चाललेला आहे त्या येणाऱ्या पैशातनं तो मुलाला शिकवतात. पण मुलाचं शिक्षण अशा एका टप्प्यावर आलेले की आता जास्त पैशाची गरज आहे. मग त्याच्यासाठी त्याला ज्याच्या उदरनिर्वाह चालला अशी गाढवं विकायची जेव्हा वेळ येते तर त्याच्या ठिकाणी असणारी एक वेदना आहे की आपण खरं तर किती अनुभूतीने अनुभवात म्हटलं तरी त्या त्या व्यक्तीच्या तिथे जाऊन उभा राहिल्याशी आपल्याला जाणवणार नसणारी अशी वेदना आहे. असा वेदनेचा काही इतिहास मांडणारा हा लेखक आहे असं मला वाटतं. ज्या वेदना सर्वसामान्यांच्या आहेत आणि आपल्या सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्याला स्पर्श झालेले आहेत. मग अशी निलेशने अतिशय चांगला उल्लेख केला की व्यंकटेश माडगूळकरांची आज जयंती आहे. अशा जयंतीच्या दिवशी हा कथासंग्रह प्रकाशित होतोय. खरं तर व्यंकटेश माडगूळकरने एका ठिकाणी छान लिहिलेलं आहे की आमच्या खेड्यातला माणूस कसा येतो, तो नुसता माणूस येतो का, तर तो माणूस येत नाही. पहिल्यांदा त्याच्या बाहेर जे पायताना असतं त्याचा कर आवाज येतो चालताना. नंतर तो भरभर चालत असताना त्यानं धोत्राचा सोगा घातलेला असतो, तो सोग्याचा फर आवाज यायला लागतो. त्याच्या पायाखाली जे वाळलेलं गवत असतं त्या गवताचा आवाज यायला लागतो. बरं आमचा माणूस खेड्यातला असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला एखादं कुत्रं असतं, 2-4 कोंबडे असतात, त्या कोंबड्यांचा कावकाव आवाज येतो, ते कुत्रं कुठंतरी मध्ये गुरगुरत असतं. आणि या सगळ्या भोवतालातून हा माणूस आमच्यापर्यंत पोहोचतो.
लेखकानं जेव्हा त्याचं साहित्य किंवा ज्याची कलाकृती किंवा कथा असू दे, कादंबरी असू दे, कविता असू दे उभा करत असताना असतं, तेव्हा असा सगळा होता घेऊन हा माणूस आपल्यापर्यंत पोहोचत असतो. मग कुठलंही व्यक्तिमत्व असतं ते जे आपल्याला उभं करायचं असतं. पूर्वसुरींनी जे लिहिलेलं आहे त्या त्याचा एक संदर्भ आपल्याला नेहमी ह्याच्यासाठी गरजेचं असतं की ते पात्र कसं भासतं, ते संवादात कसे बोलतात, त्यांची भाषा कुठली असते. भाषेचं फार महत्व आहे. आपल्याकडच्या बोली संपत निघाल्या, पण आमच्याकडं सांगली कोल्हापूरकडं एक वेगळी भाषेला लिहायची असतं की काय करतायचा, काय बोलतायचा, हा जो सहा प्रत्यय आपल्याला लावतो तो कुठेतरी काळी सलगी करणारा प्रत्यय असतो की त्याच्या आम्हाला माणूस फार जवळचा वाटतो. आता आम्हाला बोलले की काय करतायचा म्हणणारी एखादी स्त्री असली तर ही भाषेची सुद्धा एक सौंदर्य दृष्टी असते. ह्या सगळ्या सौंदर्य दृष्टीमधून मग ती कलाकृती निर्माण होत असते असं मला वाटतं. मग त्यात तो भोवताल असतो, जिथे सामाजिक मानसिकता असते, तिथला निसर्ग असतो, तिथं असणाऱ्या परंपरा असतात, सण असतात, राजकारण असतं, समाजकारण असतं, तिथे येणारे नेते असतात. हे सगळं कुठंतरी टिपत जाऊन मग त्याचं परावर्तन ह्या त्या कलाकृतीमध्ये होत असतं, त्याचं प्रतिबिंब त्या कलाकृतीमध्ये उमटत असतं. एखादी कथा किंवा कविता ह्या सगळ्याच्या अनुबंधातून तयार होत असते आणि ती वाचकाला का मिळते तर तेव्हा वाटतं की आपलंच काहीतरी दुःख ह्या कथेतनं पण येते. म्हटलं की वाचकाला ती कथा जवळची वाटते आणि तशा समांतर जाणाऱ्या ज्या कविता असतात, ज्या कथा असतात, मग तसे वाचक येऊन सांगतात की हो ही छान आहे कथा. ती कथा छान असण्यापाठीमागे त्याचं कारण म्हणत असतं की त्याच्या सुखदुःखाला किंवा त्याच्या आयुष्याला ती कुठेतरी समांतर गेलेली असते. अशा अनेकांच्या सुखदुःखांना समांतर जाणाऱ्या कथा या खिडगा या कथा संग्रहामध्ये आहेत. खरं तर आज प्रताप नाही आहे, प्रतापनीच याचं खिडगा हे नामांतर केलेलं आहे. गुरु सरांनी मला सांगितलेलं होतं. म्हणजे शक्यतो आमच्याकडे कथा संग्रहामध्ये एखाद्या कथेच्या नावाच्या कथा संग्रहाला नाव दिलेलं असतं. यामध्ये ठिणग्या नावाची एकही कथा नाहीये, पण या असंख्य ठिणग्यांचा प्रभाव म्हणजे हा कथा संग्रह आहे इतकं मी म्हणेन. आणि असा चांगल्या पद्धतीचं लेखन करणारे गुरव हे चांगले कथाकार आहेत. त्याच्यापेक्षा ते चांगले माणूस म्हणून पण त्यांची ओळख मला आहे. एक नम्रपणा त्यांच्यामध्ये आहे. त्याहीपेक्षा डाऊन टू अर्थ आपण म्हणतो की जमिनीशी पाय असणं, लेखकाचे कायम जमिनीशी पाय असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण ही माती त्या लेखकामध्ये काहीतरी रुजवत असते आणि ते रुजवणारं जे असतं ते चांगल्या रीतीने जर आविष्कृत व्हायचं असेल तर लेखकाचे पाय कायम मातीला लागले पाहिजेत. मग ते एक पुस्तक लिहिलेले असतं ते नाही तर 100 पुस्तकं लिहिली असतात. पाय जमिनीचे सुटले आणि त्याच्यामध्ये मी हे लिहिलं तेव्हा येतं ना, तेव्हा कुठेतरी आपण आपल्या सगळ्या भावनांची तुटक जातो असं मला वाटतं. आणि कधी आपण चांगलं पुस्तक किंवा चांगली कथा, माझ्या दृष्टीने मला नेहमी वाटतं की जेव्हा आपण कथा किंवा कविता लिहितो पहिल्यांदाच त्या कथा किंवा कवितेनं लेखकाला कुठेतरी आत्मानंद झाला पाहिजे किंवा त्याला एक समाधान वाटलं पाहिजे की हे खूप छान लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे जी एक समाधी अवस्था जी बुद्धाला किंवा ज्यांनी योगामध्ये सांगितली होती ती समाधी अवस्था एखादी कलाकृती निर्माण करताना लेखकाला जाणवली पाहिजे आणि ती जाणवते. म्हणजे आपण लिहिलेलं किती चांगलं आहे हे जाणवल्यानंतर ना त्या रात्री झोप लागत नाही त्या लेखकाला. असं बऱ्याच वेळा मला अनुभव होतं की आपल्या हातून काहीतरी चांगले निर्माण झाले, हे कुठेतरी आतून आपल्याला खूप आनंद देणार, तर अक्षरशः मला झोप लागत नाही. हे छान आहे काहीतरी आपण लिहिलेलं आणि हा आनंद नेहमी हा पुरस्काराच्या पेक्षा मोठा असणारा आनंद आहे असं मला नेहमी वाटतं. पुरस्कार मिळत राहतात, येतात जातात, पण त्याहीपेक्षा पुढं काहीतरी जी कलाकृती निर्माण झाली ही 4 पावले पुढे जाऊन आपण काहीतरी निर्माण झाली याचं समाधान लेखकालाही वाटलं पाहिजे आणि वाचकालाही वाटलं पाहिजे. 4 पॅनल झालं जर वाचकाला वाचायचा कंटाळा तर तो पुस्तकं वाचत नाही. मग तुम्ही किती मोठं समृद्ध लिहिलं तर ते वाचकांच्या पर्यंत पोहोचतं असं मला वाटत नाही. त्याच्यासाठी चांगलं वाचकाला बांधून ठेवणारं पाहिजे साहित्य. याच्यासाठी मी रंजकच ह्याचा पाहिजे, पण रंजकता हा पण गुणधर्म आहे हे आपल्याला टाळता येणार नाही. कारण साहित्य टिकायचं असेल, साहित्य माणसाने वाचायचं असेल तर रंजकता जर काढून टाकली तर सर्वसामान्य माणसापर्यंत ते साहित्य पोहोचणार नाही. पण रंजकतेबरोबर प्रबोधनही असलं पाहिजे, जगण्याचा संघर्ष आपल्याला मांडता आला पाहिजे. आम्ही कसं जगावं, एखाद्या संकटांना कसं तोंड द्यावं, आयुष्यात आलेल्या सुखदुःखांशी आम्हाला कसा मात करता आला पाहिजे. काही वैयक्तिक सुखदुःख असतात माणसाची, काही सामाजिक असतात, तर त्याही पुढं कसा संघर्षाला तोंड द्यायचं प्रबोधन हे लेखकाच्या साहित्यामधून व्हायला पाहिजे. तसं ह्यातल्या प्रत्येक कथा या वेगळं काहीतरी आपल्याला आधार देणारे आहेत. त्यामुळं हे पुस्तक त्या दृष्टीने मला खूप महत्त्वाचं वाटलं. यातल्या कथा तुम्ही सर्वांनी स्वतःहून वाचाव्यात तर त्याचा आनंद होईल. कुणीतरी सांगावं हा विषय कथेचा, यात काही मजा नाही. खरं तर
पण जगण्याचं एक वेगळं सूत्र देणाऱ्या कथा आहेत, इतकंच मी म्हणेन. आणि असे कार्यक्रम किंवा इथं जितकी साहेब तुम्ही घेताय, अनेक लेखकांचे पुस्तकाचे प्रकाशन समारंभ आहेत, तरी सातत्यानं पुस्तकप्रेमीमधले लेखक इथे होत आहेत, हाही याच्या पाठीमागचा एक चांगला संकेत आहे. आणि हे सतत घडत राहावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी या हॉलला देतो, चिटणीस साहेबांना देतो. आणि ह्या कथा संग्रहालयालाही सुभाषराव गुरुवांना खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढे पुस्तकाच्याही आम्ही उत्कंठेने वाट पाहू, इतकंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. एखादं ऑथेंटिक जे म्हणतो पुस्तकाबद्दल असतं, ते ऑथेंटिक मत राजेंद्र मानेंनी व्यक्त केलं. आणि त्याच्यामध्ये मला लगेच आठवलं, म्हणजे त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये शेती किती असती तरी दुधाचं उत्पन्न महत्वाचं. आज जर शहरात जाणवत नाही, पण मी लहान होतो, मला आठवत आहे की आमचा सुद्धा 2 कोंबड्या आमच्याकडे आईने पाहिलं की आपल्याला पैसे नाही घरामध्ये, अंडी विकून आपण पैसे त्याचे, या शेजारीच माझं इथं घर होतं. आणि त्या 2 कोंबड्याची जी अंडी यायची ती आम्ही नाल पाहिजे विकायची आणि पैसे काढायचे. म्हणजे हे ग्राहक जरी आज शहरी भाग आपल्याला दिसत असला तरी पूर्वीच्या काळी हा सुद्धा एक नेहमी सेवी ग्रामीण म्हणतो किंवा आमच्या मागे कारखान्याच्या समोर असतात त्याचा गोठा होता, कारखान्याचा गोठा. म्हणजे शहरी भागात सुद्धा गोठे त्या कालावधीमध्ये होते. दुधापासून उत्पन्न, कोंबड्या पाळायच्या, पोल्ट्री तेव्हा नसायच्या मोठ्या प्रमाणात, आणि त्याच्यापासून उत्पन्न मिळवून सुद्धा आपला संसार चालवणारी मंडळी होती. त्याचं आम्ही हे बघितलेलं आहे, आम्ही स्वतःच्या आपल्या घरात आम्हाला ते जाणवलेलं आहे. मी गुरु साहेबांना विनंती केली होती की प्रदीप पाटलांना आपण बोलवूया. तर प्रदीप ते म्हटले की पैशाचं काय? मी म्हटलं की काय काळजी करू नका, ती येणार जाणार स्वतःच्या खर्चाने जाणार म्हटलं, ते काय का प्रश्न नाही. ज्या ह्या हॉलमध्ये त्यांच्याकडचे सुद्धा साहित्यिकांचं त्याची प्रकाशन करायची तिथं होतात. सर मला सांगतात फोन करून हे काय नाही, असं करायचं आपण करू. तर हे एक आपण म्हणतो कम्युनिकेशन असेल, एकमेकाला मदत करणं असणे, हे फार महत्वाचं असतं. कारण जसं राजेंद्र माने या कथा संग्रहामध्ये तसं प्रदीप पाटील बोलणं हे फार महत्वाचं आहे. आणि मला माहीत नाही, पण त्यांच्याकडे त्यांची पुस्तकं पोच झालेली आहेत, ते बोलतील. पण प्रदीप पाटील एक महाराष्ट्रामधलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे साहित्य क्षेत्रामधलं, राजेंद्र मानेसारखंच, जे विशेषतः कवितेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचं दुःख लोकांच्या पुढं मांडणारं असं व्यक्तिमत्व आहे. असं व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलं. आमच्या विनंतीला मान देऊन लगेच त्यांनी होकार दिला आणि ते आले. त्याच्याबद्दल आपण सर्वांनी त्याचं काळजी घेतात, आपण स्वागत करतो. आणि जयंत पाटलाकडे काही काम असतं तर त्यांना भेटला हे मुद्दा माहिती पाहिजे. जयंत पाटील आता मागं मिनिस्टर होतं तेव्हा तुम्ही संदीप पाटलांची म्हणजे ओळख होती, पण संदीप पाटलांनी एका माझी ओळख पण नाही त्याची, कुणी तर त्यांना सांगितलं चिटणीसाकडे जावं काम. आता माझ्याकडे जायचं काम पूर्वीसारखं काम तर राहिलं का? पण नेमकं त्याच्या संदीप पाटलांना मदत केली होती नाट्य परिषदेला, आणि मी त्यांचं सांगितलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि एकदम सज्जन मुलगा दळवी म्हणून होता. आणि ते काम ते संदीप पाटलांनी सांगून ते तुम्हालाही बोललो होतो ते करून घेतलं. ते माहिती का पाहिजे आपल्याला माहिती नसतं. त्यात तुमच्या लक्षात येईल की सांगली भागात गेलं जयंत पाटलांकडे काही काम असू दे, आपण प्रदीप पाटलांना फोन करून सांगितलं की तिथलं म्हणजे ह्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो आणि आम्ही तुमचं जवळ जे होतं काम ते करणार, असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी एक पुरस्कार देतात, ते आता देशव्यापी स्वरूपात आहेत. मागच्या वर्षी त्यांनी गुजरातमध्ये जाऊन बडोद्याला जाऊन पुरस्कार दिले उदाहरणार्थ. तर असं व्यक्तिमत्व सुभाष गुरुवांच्या या कथा संग्रहाला अध्यक्ष म्हणून लागतं, त्याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. खूप छान. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फार मोठी व्यक्ती करत आहे. खरं तर ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या विप्लव पतसंस्थेचे चेअरमन आहेत, ते संस्थापक चेअरमन आहेत. लोकमंगल हायस्कूल ग्रुपचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. असे फार मोठी व्यक्तिमत्व आहे आणि ते एवढी मोठी व्यक्ती माझ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते, ही फार मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी हे फार मोठं
फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि मग या माणसाचा सत्कार अजून राहिलेला आहे. तर आपल्या नागझरीचे शशीअप्पा हे सरांचा सत्कार करतील आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सूत्रसंचलन सर करत आहेत. फोटो घे. शिल्लक आहे? या. माझे अत्यंत जवळचे मित्र, आमच्या वाळवे तालुक्यातल्या बोरगावचे, ज्यांनी सातारमध्ये आणि पुढे मोठं काम केलं, ते आदरणीय श्री चिटणीस, आमचे दुसरे एक मित्र आणि साहित्य चळवळीत फार अग्रेसर असलेले विनोद कुलकर्णी, आमचे लेखक मित्र राजेंद्र माने, निलेश मैगावकर, सोपते साहेब, ज्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं मी बोलतो आहे ते आदरणीय सुभाष गुरव, आदरणीय गुरव साहेब, बरेच लिहिणारे लोक इथं आहेत. मला सरांचा फोन आला की तुम्हाला यायला लागते, येतो म्हणून सांगितलं. गोव्याला आमचा 11 तारखेला प्रोग्राम आहे. सकाळी 10 वाजता विद्यापीठात प्रोग्राम आहे. आम्ही 50,000, 25,000चे 3, 10,000चे 2, खूप चांगलं मानपत्र, खूप चांगलं सन्मान चिन्ह, येण्या जाण्याच्या पैशासहित निलेश सरांनी घेतो. त्याचं कारण असं, काही नवीन लहान लेखकांना मिळत नाही. माने सरांना किती मिळाले मला माहित नाही, पण नाही मिळत. काय मिळत नाही. आमचा एक आविष्कार कल्चर ग्रुप आहे, तर आमचं वर्षाचं एक 60 लाख रुपयाचं बजेट आहे. आम्ही लोकसभासद करतो. तर मी हे मुद्दाम सांगतो की काय मिळतं ते. तर 12-13 वर्षापूर्वी आम्ही श्रेया घोषालना आणलं होतं गाण्यासाठी, तर त्यांनी 9 लाख रुपये घेतले आणि लोकांनी परत मागणी केली. आता मग परत त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी 70 लाख रुपये सांगितले. आता म्हटलं मी येऊन गेले म्हणून 65 लाख रुपये द्या. आम्ही तिथून उठून आलो. 20-25 लाखापर्यंत आम्ही एका प्रोग्रामला पैसे देतो. सांगण्याचा भाग असा की जे लोक विचार देतात, जे लोक जगण्याची दृष्टी देतात, जे लोक जगण्याचा अर्थ समजून सांगतात, काहीही त्यांना मिळत नाही. आणि मग या सगळ्यापासून मग त्यांना मिळतं काय, तर माझ्या एखाद्या पुस्तकातली ओळ वाचून कुणाचं तरी आयुष्य बदलून जातं. याचा जो आनंद आहे तो लेखकाचा आणि कवीचा सगळ्यात मोठा आनंद असतो. त्यामुळे मी असं ठरवलं, पूर्वी आम्ही 5-10 पुरस्कार देतच होतो, पण म्हटलं आता आपण त्याच्या पुढे जाऊया आणि आपण सुद्धा मानेसरांचा पुरस्कार घेताना निदान 15,000, 10,000 पुढचे घेतले पाहिजे अशी माझ्या मानसिकता आहे. काय मिळते लेखकाला कवीला, ते बिचारे, पण त्यांच्यामुळे एक व्यवस्था निर्माण होती, पुढे जाते. मी सांगितलं, मी जेव्हा कथा सरांच्या वाचल्या, या सगळ्या धावपळीत असताना माझ्या लक्षात असं आलं की आता बदलत चालले खेळ. म्हणजे अगदी हरिभाऊ आपटेंचा काळ तर मोठा कठीण आलामध्ये आलेलं खेळ आहे, किंवा मगाशी माडगूळकरांचा उल्लेख झाला, माडगूळकरांच्या किंवा आमच्या अण्णाभाऊ साठेंच्या कथेतलं खेळ,
आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतरच बदललेलं आजचं खेड. खूप बदल झाले त्या खेड्यामध्ये. खूप चांगलं काम करणारी माणसं नेतृत्व करायला लागली. त्यामुळं खेड्यांचं स्वरूप बदललं. म्हणजे मी काय कोणाचं समर्थन करत नाही, पण एक साखर कारखाना 20 गावांचे आर्थिक व्यवहार बदलतो. अनेक संस्था निघतात. म्हणजे सोमेश्वरला मामा आहेत माझे तिकडे, आम्ही लहान होतो तेव्हा जायचो, तर मळीवर 4-5 शाळा चालायच्या. मळीच्या विक्रीत अनेक संस्था निर्माण झाली, एक व्यवस्था उभी राहिली. सकारात्मक दृष्टीने जेव्हा तुम्ही या सगळ्याकडे बघता तेव्हा तुमच्या लक्षात असेल की हे जे बदल झाले, आज इतका प्रचंड पैसा गावात आलाय. म्हणजे रस्त्यानं सातारमधून जाता येत नाही फाट्यावरती, इतक्या गाड्या झाल्या. तर पूर्वी एक सभापतीची जीप असायची, ती बघायला आम्ही जायचो, नुसती सभापतीची. आता इतक्या गाड्या झाल्या की काय आहे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर सुभाष बरोबर जे लिहितात ते कुठं आहे असा प्रश्न आहे. म्हणजे माडगूळकरांनी चित्रदर्शी भाषा शिकली मराठीमध्ये. सहजता आणि साधेपणा काय असतो तो माडगूळकरांच्याकडून शिकण्यासारखा. आणि सगळ्यात सोपं लिहिणं हे सगळ्यात जास्त अवघड असतं. जे माडगूळकरांनी सगळ्या बंधूंनी त्यांच्या, म्हणजे जसं गाण्यामध्ये मंगेशकरांचं घराणं आहे तसं साहित्यात माडगूळकरांचं घराणं. किंवा तुमच्या असं लक्षात येईल की मर्ढेकरांनी नव्या प्रतिमा आणल्या. माडगूळकर तर लिहायचे की त्या बोरड्या आकाशात उडतात ना, तर 7 बायांचा कलकलाट आभाळात सुरू होता असं लिहायचे. किंवा काजळाच्या वडीसारखी काळी भोर जमीन पसरली होती असं अण्णाभाऊसाठी फकिरामध्ये लिहितात. एखादा सुटलेला बाण घुसावा तसा फकिरा गर्दीत घुसला. भाषा लोकांनी आहे. तुम्ही काय दृष्टीनं अनुभवाकडे बघता, तुम्ही त्याचं कसं रूप देतात त्या अर्थानं तुम्ही कलात्मक असता. म्हणजे कला होण्यासाठी गोष्टीला कथेपर्यंतचा प्रवास करावा लागतो अशी माझी धारणा. तुम्ही गोष्टीवरच असता. हे सगळं चित्र आजचे झालेले बदल, सरांना मुलं फार चांगली मिळाली ही भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे बापही चांगली नाही तर मुलंही चांगली आहेत असं काळात यायला लागलं. पण मुलं इतकी चांगली शिकलेली वगैरे आणि ते इतके असते आणि मुलांच्याकडून ते दुरुस्त करून घेतात. मुलांना दुरुस्त करण्यात आमची 30-35 वर्ष गेली नको, आम्ही बिघडायची वेळ आली. तर अशा या सगळ्या काळात मी जेव्हा बघतो त्यांची ठेच पासून बापाचं काळीजपर्यंतच्या ज्या कथा आहेत सगळ्या वेगवेगळे घटनांमधून ते जगण्यातले अनुभव मांडायचे. म्हणजे शिक्षणासाठी ज्याच्यावर चरित्रार्थ असतो ती गाढवं विकावी लागतात त्याचा संदर्भ येतो. फरफट होते जीवन जगताना. सामान्य माणसांचा जगण्याचा संघर्ष इतका टोकाचा आहे अजून सुद्धा की 40% माणसांची 2 वेळच्या अन्नाविषयीची आजही फरफट होताना 40% लोक आहे. आपण जे बघतो ते फक्त 30-40% दुसऱ्या लोकांचे जग बघतो. ज्या जगात प्रचंड त्यांची दुःख निराळे आहे. म्हणजे कुठली तरी एखादी बाई कुटुंबातला जात सहन होत नाही म्हणून आयुष्य संपून घेते गेली थोडी मागणी. म्हणजे चोरगडींनी लिहिलेल्या कथा आजही असते. त्याचं तुम्हाला स्विमिंग टँक मधल्या बाईशी नाही तुलना करते नाही करते. आणि प्रचंड म्हणजे स्त्रियांबद्दल तर मला पहिल्यापासूनच वाटत आलेलं आहे की पूर्वीच्या बायका निष्ठावान होत्या म्हणूनच संसार टिकले, म्हणूनच टिकले संसार. म्हणजे सुशिक्षितता इतकी प्रचंड. मी असुद्धा बायकांना मारताना बघितलेले नवीन आलेपासून. पूर्वी मारायचे. आपल्याकडे पुरुष बाप म्हणजे राक्षसाचं अवलादीचं वगैरे असं ते एकूण चित्र त्या काळात असायचं. तुझ्या नरड्यावर पाय दिन असं अजून आमच्याकडे म्हणतात. एकदा एक विद्यार्थी चिटला दुसरं देतो म्हणला सर ह्याच्या नरड्यावर पाय देतो म्हणलं. इतका तर ते प्रकरण पुढे गेलं. आणि आता बातम्या वाचण्यामुळे इतके पोथर झाले आपण की कुणी कुणाला मारले ह्याचं काय होतच नाही, काय वाटत नाही, कशाचंच काय वाटत नाही.
इतका सबकपणा जगण्यामध्ये आलेला असताना एक प्रकारची ऊर्जा देणारी पात्र सरांनी या कथांमध्ये आणली ती मला त्या अर्थानं महत्वाची होती की जी संघर्ष करता जी सकारात्मक दृष्टीची आहे. आपण व्यवस्था बदलू शकतो आपल्या आपल्या परिघामध्ये हा विश्वास देणाऱ्या या कथा आहे. मी त्या अर्थानं बघतो कथा म्हणून त्यांचं मूल्य हा वेगळ्या चर्चेचा विषय, तो निराळा विषय कलात्मकतेच्या पातळीवरचा. पण जगण्यातले अनुभव ते अशा पद्धतीने मांडतात की सगळीकडे निराशेचं वातावरण जे तुम्हाला आता जाणवतं यामध्ये या कथा ह्या आपल्या ठिणग्यांचा प्रकाश देतात असं म्हटलं तर वावरणार अशा अर्थानं मला ते म्हणतात. आणि म्हणून या कथांमधले सगळे विषय गावाकडे पुन्हा यावं वाटतं. मी कोकणामध्ये कन्या माझी नोकरीला लागली, मग मी कधीतरी तिकडे जातो. मग संध्याकाळी लोक बसतात, मी बसलो होतो. म्हणलं अरे नुसते मोकळे येतच असतात, कसे जगता तुम्ही, पैसे कसे मिळवतात? तर त्यांनी मला प्रश्न असा केला की पैसे कशाला लागतात. आता आपण इतके हलकट झालेलो आहोत गाड्या घोडे बंगले याच्यामुळं. म्हणजे हलकट चांगल्या अर्थाने शब्द हलक्या मनाचे या अर्थाने महत्व आहे. त्याचा विपर्यास फार आपल्याकडे झाला. म्हणजे नालायक हा सुद्धा खूप चांगला शब्द आहे. म्हणजे लायक नसलेला या अर्थानं तो आहे, पण आपण तो तिसरीकडेच नेला तसं झालं नाही. तो ते सगळं मी म्हटलं अरे मग कसं तर म्हणले नाचणे आहे, भात आहे, सरकारचं अन्नधान्य येते, पैसे येतात, ते पण म्हणले आम्हाला लागत नाही. मला वाटायला लागलं आपण कुठे आहोत, आपल्याला किती मोह पडतात अजून जगण्याची. म्हणून आपलं जगण्यातली गुंतागुंत तशी आपण निर्माण केली. आपण मुलगा कुठं आहे, अमेरिकेला आहे, मग कशाला रडतोस म्हणतो. तुला जर एवढा सेन्स होत नव्हता मग तिकडे पाठवायचं नाही ना. माझा आक्षेप नाही पाठवण्याला, पण एक म्हणजे तुमच्या सुधारणेच्या कल्पना काय, ज्या व्यवस्थेचं मी देणं लागतो त्या व्यवस्थेतले प्रश्न मी समजून घेतले पाहिजेत याचं भान देणाऱ्या या कथा आहे. मी कुठल्या व्यवस्थेत राहतो, माझ्या व्यवस्थेचे प्रश्न काय आहेत. नुसता मी एकदा पुढे गेलो म्हणजे व्यवस्था बदलत नाही म्हटलं व्यवस्था. माझ्याही घरात सरकारी वकिलांपासून डिवाइस पर्यंत खूप माझ्या भाऊ माझी त्याच्यापेक्षा 50-50 पटीनं राजकारणात खूप जास्त. मी हे सगळं जवळून बघतो काय व्यवस्था. म्हणजे आमच्या घरी कुणी माणूस आला तर तू सांगतो की मी साहेब त्याचा नुसता हातच मोडला तो म्हणतो. अरे पण हात मोडताना तुला काय वाटलं नाही का. आणि संस्कृती नावाची गोष्ट जी आहे त्या जुन्या काळातल्या स्त्रियांनी जशी टिकून ठेवली तशी पुरुषांनी पण त्या काळात टिकली. पण सरांनी एक उदाहरण खूप चांगलं दिलं की पुरुष वेगळं व्हायचे म्हणून आणि एकदा स्त्रिया वेगळं व्हायचे म्हणून पुरुष वेगळं व्हायचे. म्हणजे त्यांना जे अनुभव आले त्यांच्या जगण्यातले त्या अनुभवांना त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या कथांमध्ये केलेला आहे. आणि लेखनामध्ये रंजकता थोडीफार पाहिजे ह्या माने सरांच्या मताशी मी सहमत आहे. लोकांनी किमान वाचण्यापूर्वी तरी पण रंजकतेच्याही पूर्ण आहे गेले खूप चांगले लेखक त्यामुळे वाचवले. म्हणजे वबा बोधे सारखे आमचे लेखक की माझा असं आजही माने सर मत आहे की माडगुळकरांच्या नंतर आणि शंकर पटलाच्या नंतर ग्रामीण व्यवस्थेचं सगळ्यात चांगलं आकलन वबा बोधेंचं. पण ते रंजक होत गेले, खूप चांगलं आकलन. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर यामधल्या ज्या कथा आहेत त्यात तुम्हाला एक जगण्याची दृष्टी दिशा दाखवली की आपल्यालाही उभं राहता येईल आणि सामान्य कुटुंबातली माणसंही आपला चरितार्थ सन्मानाने चालवू शकतात हा विश्वास देणाऱ्या या संग्रहातल्या कथा आहे. आणि या संग्रहाचं वैशिष्ट्य एक मी मागाशी कुलकर्णी म्हणतो कथांमध्ये काय आहे ते लेखकांना सांगितलं त्यांच्या निवेदनामध्ये आणि राहिलेल्या 2-3 कथांमधलं माने सरांनी सांगून टाकलं. त्यामुळं एकूण कथेचा आशय लक्षात येतो. फक्त कथा प्रकार म्हणून काय तो वाटचाल करतो या अंगानं मग आपल्याला जावं लागतं. त्यांच्या कथांमधलं निवेदनाचं क्षमता जास्त मला वाटतं. निवेदनामधून ते जास्त पात्र उभी करतात असं मला स्वतःला वाटतं. तर एक लेखक म्हणून ते माझ्यापेक्षा वयाला मोठे आहे. बाकी स्टेजवरचे सगळेच माझ्यापेक्षा मोठे आहे, तो काही मुद्दा नाही. तर तरी सुद्धा त्यांना खूप चांगलं यश मिळावं अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो.
मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी खूप चांगलं लिहावं, आणखी हे चांगलं आहे, आणखी चांगलं लिहावं. आणि माने सरांच्या बद्दल तर काय बोलायला नको, ते कवितेकडे वळलेले आहेत. आधीच आमच्यात गर्दी जास्त आहे, पण तरी सुद्धा त्यांनी त्याच्यात जागा केली, निर्माण केली. कवितेत तर खूप अवघड आहे. म्हणजे आता आमचे मित्र माझा कविता सगळं घेतात, आम्ही एकत्र असतो म्हणून मी सांगतो त्यांना माने सरांची कादंबरी आली चांगली घ्या, मग ते घेतात, घरात वगैरे ठेवतात. तर तुम्ही कविता लिहा, कथा लिहा, नाट्याची काही लिहा, तुम्ही कोणती वेगळी शैली आणता, तुम्ही कोणतं वेगळा अनुभव सांगता, तुम्ही जगण्याला कसे भेटता, तुम्ही जगण्याचा काय अन्वयार्थ लावता, याच्यावर तुमची उंची अवलंबून असते. आणि मला स्वतःला असं वाटतं की जगण्याचा वेगळा अन्वयार्थ न लावता सुद्धा वेगळा, पण जगणं सक्षमपणानं जगता येऊ शकतं हा विश्वास त्यांच्या कथांमधून येतो. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मला चिटणीस सर म्हटले की ते मानधनाचं काही म्हटले नाही. माझी मुळातच धारणा अशी की लेखक गरीब असतो आणि आपण त्याला मदत करायला पाहिजे. आता आम्ही जो कार्यक्रम घेतो गुरव साहेब, त्याला आमचेच बऱ्यापैकी पैसे आले. का काय करायचं पैसेच खूप सरकार बाहेर बोलू नका, हे आपल्याच ठेव. म्हणजे गाडीला 20,000 रुपये जातात, पार्करने 5,000 रुपये जातात, घरात 20,000 रुपये जातात. मी तुम्हाला काही नाद नाही कुठले, छंद आहे काय, त्याला 5,000-10,000 रुपये जातात, तरी पैसे राहतात. होय, हे मी यासाठी सांगतो की तुमचा छंद जोपासते इतपत तुमच्याकडे आहे. कशात तुम्ही आता अपेक्षा जगण्यात अशा अर्थानं मला म्हणायचं. म्हणजे मी काही श्रीमंत वगैरे नाही, पण असं शेती 5-6 एकर आहे. आमच्याकडे पाटील असल्यामुळे 60% जास्त वजन असतं. इकडे किती मला माहित नाही. तर एवढं सगळं श्रोत्री साहेब आहे. चिटणीस सरांसारखे खूप चांगले मित्र आहेत. आणि तुम्हाला आयुष्यात काय बघ, खूप चांगले नट, खूप चांगले गायक आमच्याकडे येऊन जातात, खूप चांगले लेखक आहेत, खूप चांगले लिहिणारे आहेत, खूप चांगले नेते आमच्याकडे आहेत. अजून काय पाहिजे तुम्हाला आयुष्यात जगण्यासाठी? तर मी तसं त्या अर्थानं खूप समाधानी माणूस आहे. कुठेतरी वरचढीला जाऊन कवी उभा राहिलाय, लेखक उभा राहिलाय, जाग्यात आहे, मला त्रास होतो त्याचा. अरे तुम्ही ह्या व्यवस्थेला दिशा देणारे लोक आहात. असं त्यामुळे 50%च्या खाली शांतता जायला नको सर, असं काय तुम्हाला वाटतं? म्हणजे अशी माझी धारणा आहे. लेखकांनी असं थोडंसं आक्रमक वगैरे वाटलं पाहिजे कवीने, आणि आम्ही व्यवस्था पुढे नेतो. त्यामुळं तशा प्रकारचे एक स्वभाव त्यांच्यामध्ये आणखी जोरकसपणाने यावा, खूप चांगलं लेखन त्यांच्याकडून व्हावं आणि ते आमच्यापेक्षा खूप मोठे व्हावे, अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. अतिशय मूळ मुद्द्याला हात घातला असं म्हटलं वावगं करणार नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला. मी आशा भोसले रजनी घेतो, अभयश्रीराजे भोसलेच्या 50व्या वाढदिवस, आणि ती शानबाग ग्राउंडवर घेतली उपकार बँकेच्या मागे. त्यांनी त्यावेळेला रंगनाथ मंगेशकरांनी 4 लाख रुपये घेतले, बाकीचे वेगळे सगळे. आणि माझ्या लक्षात आलं, आणि तेव्हा झटका बसला आम्हाला चांगला. तेव्हापासून मी निर्णय घेतला मोठे कार्यक्रम कधी घ्यायचे. तिथं निकम साहेब बसलेले आहेत, ते आभार मानणार आहे. पण आमचा ग्रंथ महोत्सव 25व्या वर्षात आहे, पण हा फक्त सातत्याने चालला. याचं कारणच हे तुम्ही सांगितलं तसं, आम्ही तिथं आमचं मॅक्झिमम लिमिट 10,000 रुपयाचं मॅक्झिमम, आणि करमणुकीच्या कार्यक्रमाला मॅक्झिमम 25,000 सो मॅक्झिमम. आणि तो 7-8 लाखामध्ये ग्रंथ महोत्सव. म्हणून कलेक्टर येतात, म्हणून कमिशनर येतात, सगळी मंडळी येतात. त्यांना ते मिरॅकल वाटतं. मिरॅकल आहे. लोकांना विचारलं ह्या ग्रंथ महोत्सव किती खर्च होईल, तर कमीत कमी ₹1 कोटी सांग. जास्त सोडून त्यांनी पुण्यामध्ये बघतो कोर्टमध्ये काही म्हणतो. पण तेव्हापासून मी ठरवलं की तुम्ही सांगितलं तो मुद्दा आहे की व्यवस्थेत बदलणारे जी मंडळी त्यांचेच कार्यक्रम घ्यायचे, पैसे नाही, तो पैसे. मी सुद्धा एवढे साहित्यिक बोलवतो, एसटीने येणारे बोलवतो. ग्रंथ महोत्सव राजीव तांबे येणार होते,
मी म्हटलं तुम्हाला एस टीने यावं लागेल सर, मी स्टँडवर नाही आलाय तुम्हाला सध्या, आणि जी बस चालू झाली स्वारगेट पुणे. तिथे म्हणजे मी पुढच्या वर्षी थोडक्यात म्हणजे मी येत नाही. ठीक आहे, ओके. आणि आम्ही त्याच्यावेळी दिलीप गरुडला बोलू ना, ऐकणार अहो त्या दिलीप गरुडनी जो काय दंगा घातला, सर दंगा म्हणजे मुलं नाचतात काय, उड्या मारायचं राहील. त्याला काय नाही, ते पहाटे बसले आणि आले. तुम्ही समाजामध्ये साहित्यिक अशी निवडा, गुरुवांसारखे निवडा, प्रदीप पाटलांसारखे निवडा, मायगावकर मला माहित नाही पण मायगावकर सुद्धा तसे चांगले निवडा. तो एस टीने येतो आला स्वतः गाडी त्याचं तरी उदाहरण. परंतु आपल्याला ही आता जबाबदारी तुम्ही म्हटला ते बरोबर आहे. व्यवस्थितशी संघटनाचं काम साहित्य करतो, कवी करतो. आम्ही हे सगळे कार्यक्रम आम्ही जे करतो म्हणजे पैशाचा प्रश्न नाही, अतिशय कमी खर्चात होतात. पुण्यात सुद्धा बघायचं तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला काही प्रसिद्धीच नको होतं, ऑटोमॅटिक पैसे. तर हे जे काम आहे ते महत्वाचं आहे. आणि तुम्ही जे म्हटला ना त्याच्यावर मी येतो की शांता शेळके लिहिलासं एका ठिकाणी माझ्याकडून एक आहे, त्यांनी फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे फार उशिरा म्हणजे फकीरा कादंबरी आल्यानंतर 22 वर्षानंतर वाचली. 22 वर्षानंतर सर बहुतेक ते गेल्यानंतर वाचली, म्हणजे कन्फर्म नाही, आय नॉट कन्फर्म. पण त्या वाचल्यानंतर त्या गडबडून गेल्या. पण तुम्ही सांगितलं तसं माणसाला मोठेपणा असं की कबूल करण्यामध्ये मोठेपणा. त्यांनी लिहिलं प्रकरण त्या फकीरावर तर भरपूर लिहिलं. ते सगळं अण्णाभाऊ साठेचं साहित्य त्यांनी वाचून काढलं. जो माणूस शिकला नाही तो चालत मुंबईला गेला माणूस, त्याचं सगळं साहित्य वाचून काढतात, त्या प्रत्येक साहित्यावर लिहिलं. पण त्यांनी असं लिहिलं की मी सगळ्यांचं साहित्य वाचते, जोशींचं आलं, कुलकर्ण्यांचं आलं, पाटलांचं आलं, भोसल्यांचं आलं, अण्णाभाऊ साठेंचं का नाही वाचलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं मी दाखवते, मला मी सर्व धर्म समभाव, मला सगळे सारखे हे मी दाखवते, पण मनात माझी अजून सुद्धा ती पाटीलकी आहे, ती ब्राह्मणशाही आहे, ते हे आहे, ते आहे, तुम्ही मानते. पण साहित्य माझ्या आयुष्यात खूप मोठी चूक आहे. हे साहित्य तुम्हाला शिकवतो. ज्या शांता शेळके ते बदलत गेल्या उदाहरणार्थ, पण त्यांनी घेऊन ठेवलं. आणि अण्णाभाऊ साठेंचं जे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कुठलं निर्माण झालं ते आत्ताच निर्माण झालं. हे जे सगळं आहे ते महत्वाचं आहे. तर प्रदीप पाटील सर आज या ठिकाणी आले, त्यांनी सुभाष गुरुवाचं साहित्य वाचलंच, पण ते माणसाच्या मूलभूत घटनेशी निगडीत आहे ते सांगितलं. आणि तो दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला फार महत्वाचा आहे. अजून सुद्धा पूर्वीचं बदललेलं नाही. आपल्याला वाटतं माझ्या शाळांवर मी बघतोय अजून सुद्धा जेवायची व्यवस्था नाही, अजून सुद्धा मुलांना रविवारची सुट्टी नको आहे, पाडव्याची सुट्टी नको आहे, त्यांना जेवण मिळत नाही. विठ्ठलराव शिंदे ज्याची जी बहीण होती जनक्का शिंदे, तिने त्या काळात जे काम केलं ते अजून सुद्धा चालू. आणि सर मला आनंद वाटला की तुम्ही ह्या सगळे तुम्ही गुरु सगळे पडला, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. आमच्या ग्रंथमहोत्सव समितीचे समन्वयक राजकुमार निकम यांनी शिक्षणाधिकारी म्हणून असंच काम केलं, हा मोठा काम केलेलं आहे. गडचिरोलीत जाऊन काम केलं. पण हा ग्रंथमहोत्सव घडवण्यामध्ये मी बघत होतो, त्यांच्या आयडियाने उचलल्या, पण ते अतिशय आयडियाचे माणूस त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण आभार. आम्ही पुस्तक ग्रुप आणि लक्ष्मी नागरिक सहकारी संस्था यांच्या समन्वयातून आज आपण आपल्या पुस्तक प्रेमी ग्रुपमधील आमचे ज्येष्ठ सहकारी श्री सुभाष गुरव सर यांच्या इंडिया या पुस्तकाचं प्रकाशन त्या ठिकाणी आपण आयोजित केलं. आणि आपण गेले 2 तास पाहतोय की अतिशय उत्तम असे विचार त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाले. सरांच्या पुस्तकाचाही परिचय झाला आणि निश्चित अशी मनामध्ये एक आता भूमिका तयार झाली की आता आपल्याला हे पुस्तक लवकरात लवकर विकत घेऊन वाचलं पाहिजे. तेव्हा आजच्या ते निघाली किंमत त्या 50% सवलत देऊन त्यांनी हे पुस्तक विक्रीस ठेवलेलं आहे. तर जसं की साहेबांनी सुद्धा आपल्याला खूप छान असं या माध्यमातून आपल्याशी संवाद साधला. पुस्तकप्रेमी ग्रुपचा हाच उद्देश आहे की त्या ग्रुपमधल्या त्याच्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व सदस्यांनी वाचन करावं, पुस्तकाचं समीक्षण करावं, लेखन करावं, स्वतःचं पुस्तक
प्रकाशित करावं. मध्ये एक जण आम्हाला इथं म्हणाले की प्रकाशकही आम्हाला मिळत नाही. तेव्हा विनोद कुलकर्णी यांनी चिटणीस म्हणाले की काही काळजी करू नका, आमच्या पुण्यामध्ये ओळखी आहेत. आणि खरंच हा एक मोठा फायदा आपल्या सातारकरांचा आहे की पुण्याच्या साहित्य परिषदेवर आज चिटणीस साहेब कोषाध्यक्ष आहेत आणि चिटणीस आपलं विनोद कुलकर्णी कोषाध्यक्ष आणि चिटणीस साहेब पुणे मसपाचे कार्यवाह. आणि आपल्या दृष्टीनं खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं त्यांना की तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम्ही लिहा, त्याचं प्रकाशन करायची जबाबदारी आमची. मला वाटतं की हाही लेखकाला एक मिळायला मोठा आधार आहे. पाटील सर, मी गेले अनेक वर्ष पाटील सरांना पाहतोय, त्यांना ऐकतोय. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाच्या कवी संमेलनात ते आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना निमंत्रित करतो तेव्हा ते आनंदाने येतात. आज त्यांचं खरं तर मार्गदर्शन ऐकण्यासाठी मी सुद्धा आवर्जून असाच एका कारखान्याच्या निवडणुकीतून धावत पण इकडे आलो सांगायचं. कारण कारखान्याशी संबंधित साखर कारखान्याशी पण सुद्धा बोललो. मित्र प्रदीप पाटील सर या ठिकाणी आले, त्यांच्या शुभ हस्ते याचं प्रकाशन झालं. याबद्दल आमच्या समूहाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आता अनेक ज्येष्ठ लेखक आहेत. डॉक्टर राजेंद्र माने सर आहेत, विनोद कुलकर्णी सर आहेत, निलेश मैगावकर जे सकाळमध्ये दर रविवारी अतिशय छानपणे ते आपलं हे मांडत असतात, मनोगत व्यक्त करत असतात. म्हणजे तरुण पिढीमध्ये ग्रामीण भागातला एक नव्याने एक लेखक उमेदीनं आता लिखाणाचं काम करतोय. मला वाटतं हे सुद्धा आपल्या ग्रंथ महोत्सवाचं यश आहे, कारण तेही ग्रंथ महोत्सवात आपल्याकडे आलेले आहेत चिटणीस साहेब. म्हणजे अशा आमच्या अनेक विद्यार्थी आहेत म्हणायला हरकत नाही की जे आज लेखक झाले, कवी झाले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. त्याचबरोबर गंगावणे सर जरी आले नसतील त्यांच्या व्यापातून तरी त्यांचेही आपण आभार मानतो, कारण तेही आमच्या गुरुशी कायम निमित्त आहेत. चिटणीस साहेबांचं तर आभार मानण्यापेक्षा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की कुठलाही कार्यक्रम असू दे, पुस्तक प्रेमी न्यूजचा किंवा इतर कुठलाही ज्याच्या अगदी कला आहे ती व्यक्त करण्याचं एक व्यासपीठ म्हणजे सभागृह, आमचं दीपलक्ष्मीला सभागृह. आणि ते विना मोबदला अतिशय आनंदाने ते सगळ्यांना देतात. हे त्याचं एक फार मोलाचं मोठेपण आहे. त्यांचेही मनापासून आभार मानतो. डॉक्टर संजीव ज्योती सर त्यांनी थोडंसं का विना मार्गदर्शन केलं, कारण ही तब्येत बरी नाही ते म्हणत होते. परंतु या पुस्तकप्रेमी ग्रुपला संघटित ठेवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचाही मी आभार मानतो. आणि मला गिरीश पाटणकर सर आले की कल्पना नाही मला, तर मी थोडा उशीर आलो. परंतु लेखक सुभाष विनोद सर यांनी जे काही लेखन केलं आहे आणि त्यांनी जे आता पुस्तक प्रकाशित केलं आहे त्यांचं खरं तर मनापासून आभार. ग्रामीण जीवनाशी संबंधित असणारं त्यांचं सर्व लेखन आहे. ते लेखन आपल्याला आपण वाचावं अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगी संपला.